बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, मी तुम्हाला सतत वेगवेगळ्या विषयाकडे घेऊन जात असतो। मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,08,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा। विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। आता मी आज एक हटके विषय दाखवणार तुम्हाला। आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचाराचे दौरे करतात। आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघात जाणार आहे मी। आता त्यांचा दौरा सुरू आहे। वाशी तालुक्यातल्या तेरखेडा गावामध्ये ते येणार आहेत आणि तेरखेडा गावामध्ये त्यांची बैठक पार पडणार आहे। नेमकं त्या बैठकीमध्ये काय बोलतात मी तुम्हाला त्या बैठकीचा व्हिडिओ दाखवणार आहे। मात्र आता सांगतो, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एका वेगळ्या विषयाकडे मी घेऊन जाणार आहे। आता तेरखेडा गावामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे त्यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत। माहितीचे उमेदवार आहेत ते। नेमकं काय बोलतात बघूया आपण थेट, चला। या बाप्पा एमडी माइक लॉक करा। हे काढा ना, हे बाजू पाहिजे पांडा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय उमेदवार भावी नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आयोजित करण्यात आले। औरंगाबाद उपस्थित असलेले माझ्या सहकार्यांना नम्र विनंती आहे, उन्हात उभा राहू नका, कारण एकदा पुन्हा चक्कर बिकर येईल। इकडे मागं इकडे ह्या सावली नाही, आपण असं मध्ये जाऊनच बोलणार आहे। असं इकडे या मागच्या उभा राहिले बसून घ्या, मागं खाली एका साईडला या मागं या जरा इकडे सावलीला या, उन्हात नका उभा राहू, या इकडे प्लीज, जाऊ नका, बसा पुढे बसा, सगळ्याला येत होतं या आपण बोलणार आहे। असं इकडे तोंड करून एक दोन दोन आहे या इकडे या आतमध्ये या पिन कुठे आहे? पिन नाही, हां पक्षाचे सन्माननीय सन्माननीय सत्यवान जिल्हा साहेब, युवशास्त्र जिल्हा प्रमुख माननीय बाळासाहेब मांगले, त्याचबरोबर आमच्या ज्येष्ठ वारे बाप्पा, त्याचबरोबर आमच्या गावातील तेरखेडा जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश विजयाचे माजी जिल्हा उपप्रमुख विश्वनाथ खामकर, या ठिकाणी आवडून असलेले सन्माननीय सुनील बाप्पा चांदवड, बाबूराव जुगले शिवशक्ती सहकारी संचालक, त्याचबरोबर उदयभाई घोडक ज्येष्ठ उद्योजक, त्याचबरोबर भारतीय जिल्हा सरचिटणीस प्रवीण मुले, त्याचबरोबर विठ्ठल बाप्पा चौधरी आणि या ठिकाणी जमलेले सर्व या ठिकाणी आवडलेल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व महिला स्वागत करायचे। सांगितलं की महिला आघाडीत सांगितलं सर। हां जगताप या दोघांना विनंती, आपण या ठिकाणी समोर यायचंय।
गणेश होता की तर आलेत 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 ती काय माहिती आहेत की आपण हे गडबड सगळी चौकून सांगायला लागल्यानंतर प्रॉब्लेम येतात ना. आता सुरू करा आणि कोण महत्वाचे दोन बोलण्याचे एक दोन 2-5 नाव छोटे छोटे आहेत हो. 2 ला वकील मंडळाची बैठक आहे परांड्यावर. या ठिकाणी कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात जरी आलेलं असलं तरी या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी जे काय आमचे वक्ते आहेत ज्यांना आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत त्या या ठिकाणच्या आमच्या सहकाऱ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी वाशी तालुका सरचिटणीस सुधीर घोलप यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या भावना अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त कराव्यात. पण माहितीचा सन्माननीय मंचावर उपस्थित या विधानसभेचे विद्यमान आमदार तसेच भावी मंत्री तानाजीराव सावंत साहेब तुमच्यासाठी मी एक डायलॉग पाठ करून बोलाय तुमच्यासाठी लागू होते. जीवन देना ईश्वर की बात है, जीवन देना ईश्वर की बात है, मृत्यु आना समय की बात है, लेकिन लोगों के दिल को राज करना ये अच्छे कर्मों की बात है. असंच तुम्ही लोकांच्या काळजावरती नक्की केलेलं आहे. साहेब मागील 10 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. काम करत असताना तुमच्यासारखा इथं विकास पुरुष मी या तरुण वयामध्ये बघितलेला आहे. साहेब या मतदारसंघामध्ये जास्त मी काय आता इथं तुमचा वेळ घेत नाही, परंतु ज्या काळी 2013 या मतदारसंघाची परिस्थिती बघितली असता मी लहान होतो आणि आमच्या मतदारसंघामध्ये ऊसाचा प्रश्न हा गंभीर बनला होता. भरपूर या ठिकाणी सभा झाली असता काही आपल्या विरोधकांनी असा उल्लेख केला की आम्ही या मतदारसंघाचा ऊसाचा प्रश्न मिटवला आणि इथल्या शेतकऱ्यांचं आम्ही डोळ्याचं पाणी फुटलं. साहेब पण 2013च्या अगोदर सगळ्यात जास्त शेतकऱ्याला रडलं असेल, शेतकऱ्याला जाणलं असेल तर ह्या काँग्रेस आणि ह्या तुकारीच्या लोकांनी झालेलं आहे. ह्या मतदारसंघामध्ये 2 कारखाने होते, ते दोन्ही कारखाने बंद होते. तिथल्या माझ्या बापाला सुद्धा साहेब बांधावरती ऊस तोडून टाकावा लागलेला आणि या गावामध्ये 70% शेतकऱ्यांनी इथला ऊस बांधावरती टाकलेला आहे. त्यानंतर तुम्ही या मतदारसंघामध्ये प्रवेश केला आणि वाशीचा आपला कारखाना शिवशक्ती अतिशय चांगल्या जोमाने सुरू केला. साहेब रोज एक कारखाना वगैरे ऐकायचं की आमचा बाप जायचा कारखान्यावर काय हात घेतो तर साहेब म्हणायचे की जाम होता आहे कारखाना. आता साहेब जाम कसं काढून गेला म्हणून 2013 तुम्ही नाही मग हीच मला म्हणायचं की 2013 ज्यानंतर तुम्ही या मतदारसंघात प्रवेश केला एकही कारखाना जाम झाला नाही. त्यानंतर साहेब दुसरा कारखाना लगेच तुम्ही इथला नरसिंह कारखाना घेतला आणि नरसिंह कारखाना घेतल्यानंतर तिथल्या 10 खेड्यांना आता रोजगार निर्मिती होणार. त्या कारखान्यामध्ये तुमच्यामध्ये असतील, बिल्डिंगमध्ये असतील, हॉटेलमध्ये या सगळ्यांना रोजगाराची अतिशय चांगल्या प्रकारे निर्मिती झाली. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये आता साहेब म्हणजे कारखाना चालू केला पण आता ऊस आणायला अडचण होती. ऊस आणायचा करता म्हणजे आता रस्ता आपल्याला करावा लागतो म्हणून शिवसैनिकाला रस्त्याची ऑर्डर काढली आणि साहेब गुडगावची ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी 700 ट्रॅक्टर म्हणून आणि पिपळ टाकून रस्ते केले आणि ऊस येणार त्याच्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार. त्याचबरोबर बागायती क्षेत्रांची वाढलं पाहिजे म्हणून जलयुक्त शिवार असेल, शिवजल क्रांती असेल अशी कामे आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चालू झाली. साहेब मला सांगायला एक आनंद वाटतो की आपलं सरकार राज्यात आल्यानंतर सौर ऊर्जा असेल, मागं शेतकऱ्यांना शेततळे असेल अशा अनेक योजना मोठमोठ्या राबवल्या गेल्या. साहेब कधी 1 रुपया ह्या महाविकास आघाडीने 1 रुपया कधी दिला नाही, परंतु आपलं सरकार राज्यात
आणि केरळ झाल्यानंतर अतिशय मोठमोठ्या पद्धती आपल्या ह्या सरकारच्या माध्यमातून केल्या गेल्या, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा विकास झाला. पण एक रुपयाकडे येत नव्हता, आला तर DCC बँकेमध्ये यायचा आणि दिवसभरात शेतकरी रात्र काय झालं लहान होतो वडील म्हणजे जन्माला पाणी बंद झालं का म्हणजे नंबर आला की मला सांग तुला फोन काय साहेब 1 रुपया ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता. परंतु नरेंद्र मोदीजीचा आणि आपलं सरकार राज्यात केलं झाल्यापासून ऑनलाईन सगळ्या योजना आणि थेट लाभ अशा शेतकऱ्यांना खात्यावरती पडत आहेत. तो त्या DCC मधलं ही पैसे बोलून घेऊन बोलत पण आता ऑनलाईन खात्यावर पैसे पडतात तेव्हा पालवायची गोष्टच नाही ना. कधीही जाऊन शेतकरी पैसे काढू शकतो. अशा आणखी चांगल्या योजना आपल्या माध्यमातून या मतदारसंघात केलेल्या आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला आमदार तानाजी सावंत साहेब यांना धनुष्यबाण समोरील बटन दाबून सर्वाधिक जास्त आपल्या तेरखेडा जिल्हा परिषद गटामधनं निवडून द्यायचंय. आणि साहेब आणि दुसरी या ठिकाणी आता खिडकीमधनं काय काय ऐकत असतील त्यांना मी विनंती करतो तुम्ही इकडे येऊ शकत नाही पण खिडकीमधनं आता साहेबांना भाषण आहे का आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण समोर लावा एवढं धन्यवाद. ज्या वाहनाला 7 किलोमीटर नदीचं खोलीकरण केलं आणि खऱ्या अर्थानं आमचा हा पांढरा विधानसभा मतदारसंघ हिरवागार केला. एका बाजूला 700 किलोमीटर नदीचं खोलीकरण करणारी व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला 5 किलोमीटर त्याची गटारसुद्धा स्वच्छ न करणारी व्यक्ती अशा पद्धतीची या ठिकाणी लढत आहे. त्यामुळे मतदानाच्या खूप सुजान आहे. धन्यवाद. यानंतर की आमचे सहकारी अक्षय चव्हाण याला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपल्या विचार या ठिकाणी आज या भूम परंगावासी मतदारसंघाचे उमेदवार आपले लाडके सावंत साहेब यांच्या प्रचारात आपण जाऊन आहोत. साहेब माझी भाषण करायची पहिलीच वेळच आहे पण भाषण करावं असं का वाटलं. रात्री आम्ही या बामटेची सभा झाली गावात, ह्या आमच्या गावचा सरपंच ह्याचं सगळं भाषण ऐकलं. साहेब मला तर ह्या गावात किती विकास झाला काय झाला सर्वसामान्य जनतेला माहित आहे. या भूम परंगावासी मतदारसंघात या सरकारमध्ये आणि साहेब सांगावं असं वाटतंय की मी 2019 पासून फटाका कारखाना चालवतोय. साहेब मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेलोय. मी लोकांचं साहेब साथ धरलेलं आहे 12-13ला. पण साहेब या सरकारमध्ये या भूम परंगावासी तालुक्यामध्ये आज तेरखेडा या फटाका उद्योगावर कमीत कमी 5-10 हजार लोक डायरेक्ट इनडायरेक्ट जगत आहे. पण साहेब या 2 वर्षात तुम्ही जे सहकार्य केलंय त्या सहकार्याचे तुमचं पाय जरी केलं तरी उपकार फिटणार नाही. पण साहेब सरपंचाचा विषय सांगतो तुम्हाला. गेल्या 1.5 वर्षापासून मी वारंवार ग्रामसेवकला तक्रार करून पाहणं करून शिकवत पेपर आहे. साहेबांनी ग्रामसभा घेतली नाही. ग्रामसभा नाही गेल्याचं कारण साहेबांनी ह्या गावातून लूट केलं गावात आणि ही खाल्लेली ही सगळे सीएम सगळं खाल्लेलं तिला तुला सगळ्यांनी ग्रामसभा घेतली नाही. लोकसेवेची आचारसंहिता लागली साहेब आचारसंहिता लागू ग्रामसेवकला निवडलं काय करता मला आश्रय जाऊन थोडं काही विधानसभेची आचारसंहिता लागली आणि साहेबांना ग्रामसभा घेतली नाही. साहेब आम्ही आमचे सगळे सहकारी परिवाराचे सदस्य आम्ही आमच्या रक्ताचं पाणी आमच्या जीवाचं पुरून पाहिलं. आम्ही कष्ट होता आम्ही सर्वजण एक काम करू. माझी एवढीच आपल्या सर्व सहकार्याला विनंती आहे की आपले वैयक्तिक सर्वजण बाजूला आदरणीय सावंत साहेबांसाठी आपण येणारे 7 दिवसात सगळ्यांनी आवाज त्यापरीने काम करायची करा. सावंत साहेबांना कारण साहेब या आमच्याला आम्ही दाखवत काय असते की इतकं बोलला साहेब मी इतकं मोठा बोलते कमी खासदारी नाही येत नाही. रणजित पाटील साहेब काम बोलला तेव्हा साहेब बोलायला येत नाही. पण असा बोलत होता मला असं वाटायचं तुला फेकून द्यावं लागून इतकं साहेब त्याला बोलून गेला. साहेब आपलं रणजित पाटलाला तुला तू मेघराज पाटील साहेब काय बोलला म्हणलं मुरमाचा रस्ता आपल्या केल्या. साहेब इथं मुरमाचे रस्ते काही लोक आहेत त्या लोकांना त्या रस्त्याची चाल आहे. साहेब त्यांच्या 3 पिढ्या होत्या ती लोक सोबत आहेत मुरमाचे रस्ते केला म्हणून फटाका शिक्षणामध्ये असतील त्या कारखान्यात
तो डायरेक्ट काम करणार असते सगळ्याच्या रोजगार काय पडतोय एक वेळेस सावंत साहेबांना आमदारकीची गरज नाही मंत्री पदाची गरज नाही फक्त एक वेळेस गोरगरीब जनतेसाठी आणि या सर्व समाजासाठी साहेबांना निवडून द्या येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला आम्ही बोलायची संधी मिळत नाही बोलतो साहेब धन्यवाद. अक्षय तळमळीनं आणि लेख मनाला या ठिकाणी व्यक्त केल्या. साहेब मागच्या काही दिवसापूर्वी लावायचं हे माईक का सोडतच नाही, माईकला लावायचं हे नाही का सोडायला गेले. मागच्या 35-40 वर्षापासून 35-40 विषय मार्गी लागला, संबंधित केली समाजाचा विषय मार्गी आला आणि त्याच्या समाजाच्या वतीला त्यांच्या समाजामध्ये एक नामदार बाळासाहेब यांनी विनंती केली की आपण आपल्या ठिकाणी भावना व्यक्त कराव्यात. परंडा मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार सावंत साहेब यांचा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या वीरशैव लिंगायत समाजाच्या भूमीचा प्रश्न खितपत पडलेला होता आणि तो प्रश्न केवळ साहेबांनी आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर 2 मिनिटांमध्ये तो प्रश्न सोडला. त्याबद्दल वीरशैव समाजाच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेबांचा विचार तुम्ही यापुढे अंमलात आणलेला आहे आणि तो आम्हाला तुमच्या कार्यातून दिसत आहे. मी प्रत्येक समाजाची उन्नती आणि प्रत्येक समाजाच्या आर्थिकदृष्ट्या प्रयत्न तुम्ही करीत आहात. आम्ही इथे जातो तेथे आम्हाला पाहायला मिळते की सावंत साहेबाबद्दल केलेले कौतुक आम्हाला दिसत आहे आणि मी या निमित्ताने या ठिकाणी एवढंच बोलत आहे की आपलासारखा उदार नेता नक्की या ठिकाणी जिंकून येईल यात कोणतीही शंका नाही. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद महाराज. यानंतर भारतीय जनता पार्टी विधानसभा समन्वयक प्रवीण घुले यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. थँक्यू दादा. आजच्या कॉर्नर सभेस उपस्थित आदरणीय सावंत साहेब, सर्व मान्यवर आणि तेरखेडा जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिक, केंद्राच्या मोदी शासनाच्या आणि महायुतीच्या राज्यातील शिंदे सरकारच्या वेगवेगळ्या योजना मी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सांगतच असतो आणि पाठवतच असतो. त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलणार नाही, परंतु डायरेक्ट विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात येतो की त्यातले ठळक काही गोष्टी ज्या मला पटल्या त्या मी तुम्हाला थोडक्यात शेअर करत आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे म्हणजे डायरेक्टली जे आपल्या परिसरात आपण जे शिवजल क्रांतीच्या माध्यमातून आपण जे काय कामं बघतोय त्याचं सगळं श्रेय सावंत साहेबाला जातं. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे निधीचा. आता मी सावंत साहेब सारखं सांगतात एवढा निधी आणला तेवढा निधी आणला. मी थोडक्यात सांगायचं झालं तर एवढंच सांगेल की मागच्या आमदाराच्या 15 वर्षाच्या 3 टर्ममध्ये जेवढा निधी आला त्याच्यापेक्षा जास्त आला हे सगळ्यांना माहिती, पण किती जास्त आला असेल तर कितीतरी पटीनं जास्त निधी आलेला आहे एवढं सगळ्यांना श्रोत आहे. दुसरी गोष्ट आहे की विरोधक म्हणतात जी काय ते निधी आणला कुठून आणला बाबा, खिशीतून आणला का आपल्याच टॅक्समधून आणला. बरं ठीक आहे, टॅक्स काय आत्ताच आहे का मंडळी? GST यायच्या अगोदर वॅट होता, सेल टॅक्स होता, स्टेट टॅक्स होता, हे सगळे टॅक्स होते. तेव्हा कर भरत होतो की आपण. मग तेव्हा हा कार्यकर्ता आपला काय करत होता 15 वर्ष निवडून दिलेला. आणि दुसरा एक बोलका पोपट येतो आपल्या इकडं, म्हणतो की काय केलं, असंच केलं, ह्यानी खासदार केलं असं सारखं आणि मोदीमुळे आलो असं काय म्हणतात त्याला, टोमणं ऐकावं लागतं. त्याला माझी विचार नाही की मागचे 5 वर्ष झालं तुला बाबा तिथं पाठवलं, केंद्राचा बी GSTचा वाटाच आहे की तू निस्ता येत येऊन बोलतो. आता ही भाषा मला शोभत नाही, परंतु काय करावं, त्या जशाच तसे उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे बाबा 5 वर्ष झालं तिथं बसलास, खासदार निधीमधून 1 रुपया तरी तेरखेडा जिल्हा परिषद गटात दिलाय का कोणी हाक मारून सांगावं इथं की खासदार निधीतून एखादं तरी काम झालंय. मग अशा व्यक्तीनं जो 5 वर्ष झालाय GST तिथं बी केंद्राला बरंच सारं कलेक्शन जात आहे, तिथं काही करू शकला नाही. त्यांनी मला वाटतं की विकासरत्न तानाजीराव सावंत याच्या कामाबद्दल बोलू नये. आता हा झाला शासकीय निधीचा, पण मला पर्सनली वैयक्तिक जे वाटतं की तानाजीराव सावंत साहेबांनी वैयक्तिक निधीतून काय काय कामं केली आहेत आपल्यासाठी सर्वांना श्रुत आहे. पण मला माझ्या जीवाला जे भावलं ते मी नक्कीच या ठिकाणी शेअर करणार आहे की महायुती सरकारनं, शिंदे सरकारच्या महायुती सरकारनं मला अभिमान आहे की ज्या सरकारनं मराठा समाजाला
माझ्या ओबीसी बांधवाच्या ताटातून न घेता स्वतंत्ररित्या 10% आरक्षण दिलं आणि त्या सरकारमध्ये आपल्या विधानसभेचे आमदार माननीय तानाजीराव सावंत हे मंत्री होते, हे मला सार्थ अभिमान राहील. मी आणखी आता रिपीट सांगतो की ओबीसी बांधवाच्या ताटातून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण मिळालेलं आहे. आणि मी मागच्या बऱ्याच दिवसापासून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकत आहे, एक जाहिरात टाकलेली आहे MPCची. त्या ठिकाणी SCBC अंतर्गत 10% मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे. जागा भरल्या जात आहेत आणि मला खात्री आहे ज्या मंत्रिमंडळात तानाजीराव सावंत साहेब सारखे मंत्री आहेत ते मंत्रिमंडळ मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण हे टिकवूनच दाखवणार. मागच्या महाविकास आघाडी सरकारने हे टिकवलं नाही, परंतु मला यावेळेस खात्री आहे. त्यामुळं कुठल्याही भूलतापाला कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आणि समाजाचं दृष्टीकरण होईल, हिंदू समाजाची मतं विभागली जातील असं कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही भूलतापाला बळी न पडता एक संघटनेनं आणि एक समाजानं आपण या येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना निवडून द्यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण. यानंतर आमच्या जिल्हा परिषद गटाचे गटप्रमुख तथा कडंदवाडी गावचे उपसरपंच शरद मनगिरे यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी आपल्या 2 शब्द व्यक्त करावेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत सन्माननीय व्यासपीठ, मी मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. मी काय वक्ता नाही. या ठिकाणी साहेबांची भावलेली एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगावीशी वाटते की आत्ताच आमच्या सहकारी मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी सांगितलं आरक्षणाचा विषय, पण आरक्षणाचा तर विषय आहेच, पण साहेबांनी जे कुटुंबाचं त्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जी दत्तक घेतलेले आहेत, जी मदत केलेली आहे, ही एक गोष्टी साहेबांची आपल्याला या ठिकाणी भावलेली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की GSTचा विषय, GST या ठिकाणी एक मला उदाहरण आठवतं की पाठीमागे एक गोष्ट सांगितली होती, तीच गोष्ट साहेबांच्या बाबतीत लागू पडते की ज्यावेळेस श्रीकृष्ण जवळ अर्जुन जातो, मी श्रेष्ठ का कर्ण श्रेष्ठ, त्या ठिकाणी श्रीकृष्ण परीक्षा घ्यायची म्हणतो, 2 सोन्याचे डोंगर तयार करतो आणि अर्जुनाला बोलवतो आणि अर्जुनाला सांगतो की बाबा आता हे डोंगर आहे तुला ह्या आसपासच्या गावात वाटायचे, तू वाट. मग अर्जुन जातो, आता मला सोनं वाटायचंय म्हणून जातो. सोनं काही संपत नाही, ह्या गावातल्याला बोलवतो, त्या गावातल्याला बोलवतो, वाटत बसतो, थकून जातो, कंटाळतो. मग थकून गेल्यानंतर कृष्णाकडे म्हणतो की आता माझं काही शक्य नाही, म्हणतोय मी थकून गेलोय. मग दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण कर्णाला बोलवतात, कर्णाला सांगतात की तुला ही जबाबदारी आहे, ही सोन्याचा डोंगर आहे, तुला आसपास वाटायचं आहे. मग त्यानंतर कर्ण जातो, त्या आसपासच्या सगळ्या गावातल्यांना बोलवतो, हे तुमचं आहे, तुमच्यासाठी आहे. असा नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व लाभलेलं हे नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. त्यांच्या कामाचा विषय सांगायचं तर आमच्या गावातल्या ग्रामपंचायतला न भूतो न भविष्यते असा निधी आलेला आहे. आमच्या गावातल्या म्हणण्यापेक्षा मतदारसंघातल्या कुठलंच गाव असं राहिलेलं नाही की शिल्लक तिथं की निधी मिळालेला नाही. आणि साहेब आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, तुमच्या पाठीमागं आता यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असते, पण ह्या माता माऊलीचा एवढा आशीर्वाद तुमच्या मागं आहे, कारण तोट्यात गेलेलं महामंडळ ही फायद्यात आणू शकतात. खाजगीत नोकरदार म्हणते ST जायचं म्हणलं तर महिला असतात, गाडीत जागा मिळत नाही. तर आता ह्या माता माऊलीचा असा आशीर्वाद आपल्याला भेटणार आहे की आता या ठिकाणी सर्व उपस्थित मित्र आहेत त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की 20 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या गटाचा पहिला नंबर या ठिकाणी यावा. या ठिकाणी 2 शब्द बोलतो आणि थांबतो. धन्यवाद मुन्नाबाई. यानंतर वडजी गावचे सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, वाशी पंचायत समितीचे माजी सभापती सुनील बाप्पा जाधवर यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे कुलस्वामी न्याय तुळजाभवानी जानता राजा शिवछत्रपती महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, सन 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तेरखेडा गावामध्ये या ठिकाणी आपण छोट्याशा सभेचे आयोजन केलेलं आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि शेजारच्या गावातून आलेले आमचे सहकारी सरपंच, समोर बसलेल्या माता भगिनी आणि मित्र, या ठिकाणी आपण 2024च्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये महायुती शासनाने काय निर्णय घेतलेत हे शेतकऱ्याला खरंच माहीत पाहिजे.
प्रत्येक जणाला माहिती पडतंय, परंतु काही शेतकरी असे असतात की त्यांना माहीत पडत नाही. साऱ्यात अतिशय चांगला निर्णय वीज बिलाचा घेतलेला आहे. मागचं वीज बिल लाखो रुपये मागचं वीज बिल आहे साहेब. कुणाला 70,000 आहे, कुणाला 1,00,000 आहे, कुणाला 80,000 आहे. असं पूर्ण मागचं वीज बिल माफ करून 5 वर्ष झिरो बिल देणारं हे सरकार आहे साहेब. या सरकारने अतिशय खमके निर्णय घेतलेले आहेत की महाराष्ट्राला न्यायात असून सुद्धा काही लोक भूलथापाला बळी पडून आपली पोळी भाजण्याचं काम करत आहेत. पण साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, हा तेरखेडा सर्कल, या सर्कलमधील सर्व गावं आज बी चांगल्या पद्धतीने आपल्याला लीड देणार आहेत. मला तर वाटतंय या 3 सर्कलमध्ये, नगरपंचायत सोडून या 3 सर्कलमध्ये नक्कीच अण्णा बापू बाप्पाच्या साक्षीने सांगू इच्छितो की नक्कीच तुम्ही जे बक्षीस ठेवलेलं आहे ती तेरखेडा सर्कल नक्कीच घेईल असं मी मानतो. कारण की 1 रुपयात पीक विमा साहेब, 8,000 रुपये शासनाने विमा भरलेला आहे. 8,000 कोटी रुपये शासन विमा भरतंय. ह्या शासनाच्या अनेक योजना आहेत, सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही साहेब. भयंकर योजना या शासनाने चालू केलेल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी योजना आहेत. लाडकी बहीण योजना साहेब, कुठं काय झालं असेल तर लाडकी बहीण योजनेचे आज सर्व माता माऊलीला डायरेक्ट DBT डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जाणार म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. आज जवळजवळ 5 महिन्याचे पैसे 7,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. मी एवढंच सांगतो, मी जास्त न बोलता आपल्या सहकार्याला विनंती करतो की आपण तन मन धन करून येत्या 4 दिवसामध्ये प्रत्येक घरात पोचा धनुष्यबाण आणि आपलं चिन्ह आहे धनुष्यबाण. 1 नंबरलाच माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबाचं चिन्ह आहे. त्या समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करावा हीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाप्पा. अतिशय तळमळीनं आपण शासनाच्या योजना या ठिकाणी सांगितल्यात. यानंतर मी वाशीचे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश बाप्पा कवडे यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. या भूम परंडा वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सावंतसाहेब, वास्तविक पाहता वेळेचं भान ठेवून, कारण या ठिकाणच्या लोकांनी बोलणं अपेक्षित आहे. विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोलूच नाही, योजनाच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोलूच नाही. कारण गेल्या 20-25 वर्षापासून ज्यांच्या घरामध्ये सत्ता आहे, या मतदारसंघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे तो उमेदवार समोर आहे. आणि ज्यांनी या 5 वर्षामध्ये आता प्रतिनिधित्व करतायत आणि 2.5 वर्षाचा कालखंड ज्यांचा नामदारकीचा आहे असे तानाजीराव सावंत त्यांच्यासमोर उभा आहेत. या वाशी तालुक्यातील लोकांनी तुलना करणं गरजेचं आहे. कारण काम कोण करतंय, काम कोण करत नाही, कुणी काय केलंय कुणाला सांगायची आवश्यकताच नाही. तालुक्यामध्ये काही 25 वर्ष सगळ्यांनी बघितलंय. कारखान्याच्या माध्यमातून असू द्यात, अनेक विषय त्या ठिकाणी मांडले गेले. या ठिकाणी पार्टीच्या सरपंचांनी मग आम्हाला काय सांगितलं की त्यांच्या ज्या वीटभट्ट्या होत्या तिथल्या अनेक वीटभट्ट्यांच्या नावावर 1.25 कोटी ते 1.5 कोटी रुपयाचा महसूल लादला गेला होता. पण सावंत साहेबांनी अतिशय 30-40 लाख रुपये अल्प भरून त्या सगळ्यांची सातबारी कोरी केली. हे त्यांची वैयक्तिक कामं झाली. या मतदारसंघात काम करायचं असेल, विकास करायचा असेल, तुम्ही वाशीसारख्या ठिकाणी, एक तालुक्याचं ठिकाण आहे वाशीला जा, विकास काय असतो तुम्हाला वाशीला दिसेल. वाशीला 51 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. गावात तुम्हाला सगळे रस्ते चालू असताना दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला का सांगतो लक्षात घ्या, विकास जी चर्चा होते तर या तालुक्यातले तुम्ही प्रत्येक जण या तालुक्याला वाशीला येता, वाशीला मागच्या 25 वर्षातली 50 वर्षातली वाशी तुम्ही पाहता आणि चालू वाशी पाहता, फरक जाणवतोय. आता महिलांच्या बाबतीचे 1500 रुपये आपण शासनाने जे त्यांना लाडकी बहिणीने दिलेले आहेत, नॅरेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह म्हणजे अपप्रचार असा चालला करतात विरोधक, हे बंद पडणार आहे. म्हणजे नाचता येणं म्हणजे नांगर वाकडं, म्हणजे त्यांना करता येत नाही म्हणून त्यांनी ही योजना बंद पडणार आहे म्हणून अपप्रचार केला. कुठलाही सरकार ज्यावेळेस एखादा निर्णय घेतं त्यावेळेस त्याच्या मागचा विचार करून आणि पैशाची तरतूद केल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. पण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ही योजना पॉप्युलर झाली, ही योजना महिलांच्या लक्षात आलं घेत आहे आणि ही योजना बंद पडू नये म्हणून कुठलं सरकार आलं पाहिजे, ते भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीचं सरकार आलं पाहिजे. म्हणजे जे महिलांमध्ये या समाजामध्ये 50% महिलांचा वाटा आहे,
त्यांचा या मतदानामध्ये 50% महिला आहेत. म्हणजे त्यांच्या मतामध्ये मतभिन्नता करायची, त्यांच्यामध्ये नॅरेटिव्ह पसरायचं, हे जे काम आहे याला आपण सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. कारण ही योजना बंद पडणारच नाही, वरून वाढणार आहे. आता साहेबांनी मागच्या सभेमध्ये सांगितलं, आपण शासनाने तर त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, जाहीरनाम्याला सांगितलंय आम्ही 2100 रुपये करणार, आणि त्याच्या पुढचा टप्पा 3500 आहे. म्हणजे योजना ही कायमस्वरूपी आहे. या महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निर्धान इतर योजनाची चालतात. आता मला सांगा, त्या वर्षानुवर्षे योजना चालत आहेत, बंद पडल्या का? आणि जर ह्या योजना बंद केल्या तर ह्या लोकांना पुन्हा निवडणूक लढवायची नाही का? हे प्रश्न लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या महिलांना माझी विनंती आणि या ठिकाणची जी कार्यकर्त्यांना विनंती आहे की समाजामध्ये जे नॅरेटिव्ह पसरला जातोय त्याला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे, आणि त्यांना ठासून सांगितलं पाहिजे की योजना आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहेत, आणि त्या ठिकाणी जर या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तरच ही योजना पुढे कंटिन्यू चालणार आहे. दुसरी गोष्ट, मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता काय मुद्दे उपस्थित झाले. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं की जरांगे पाटील साहेबांनी सांगितलंय ह्याला पाडू नका, जे करायचं होतं त्यांनी या सगळा संदेश घेतलाय. ज्यांना जो उमेदवार चांगला वाटतो, जो त्या भागाचा चांगला उमेदवार, तुम्ही त्याला निवडून द्या, आम्ही त्यात पडणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून त्या मुद्द्यावरही कुणी या ठिकाणचं कोणाचं जे अपप्रचार आहे हा थांबवून त्या ठिकाणच्या मराठा समाजाच्या लोकांसमोर माझं आव्हान आहे, कारण मी पण मराठा आहे. वाशीच्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल जे आम्ही परस्पर विरोधी आमच्यामधून हवा जात नाही असे विरोध सुद्धा या मुद्द्यावर एकत्र येऊन वाशीची एवढी मोठी आम्ही सभा केली. त्या ठिकाणी कोणाला वाटत नव्हतं विरोधक आहेत, म्हणजे जातीसाठी माती खावी जे म्हणतो आपण त्या पद्धतीचं या ठिकाणी वाशीमध्ये आम्ही वातावरण निर्माण केलं, मराठा लढा दिला. परंतु ज्यावेळेस आता राजकारणाचा विषय येतो आणि जरांगे पाटील साहेबांनी घेतलं निर्णय अतिशय चांगला आहे. त्यांनी जर राजकारणामध्ये उमेदवार उभा केले असते तर हे सगळं होणारं भविष्यातलं जे पुन्हा आंदोलन चालणार आहे ते संपलं असतं. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की इथून पुढे आपला ह्या कुठं आमचा सहभाग नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये मराठा आहे. ज्या दिवशी समजा उद्या इलेक्शन लागलं, मी मराठा समाजाचा मी मराठा आहे, मला उद्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे, पण ज्यावेळेस इलेक्शन लागल त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीची फाटी झाल्याशिवाय राहणार नाही. असं प्रत्येक पक्षांमध्ये मराठा समाजाचे लोक आहे, आणि हे सगळे लोक जर ह्या मराठा आरक्षणाच्या लोकांनी उमेदवार दिले असते ते सगळे लोक वाटले गेले असते, आणि ह्या मतदारसंघामध्ये जे आपलं महाराष्ट्रामध्ये जे मराठा आंदोलन चालू आहे हे संपुष्टात आलं असतं. त्याच्यामुळे तो घेतला निर्णय अतिशय चांगला घेतला आहे. त्याच्यामुळे त्या मराठा समाज या मुद्द्यावर कुणी जो मतदार बनत असेल मराठा समाजाच्या समोरच्या लोकांना मतदान करा, तर मला त्यांना आव्हान आहे. मित्रांनो, 16% आरक्षण कुणी घालवलं त्यांच्याबद्दल कुणीच बोललेलं नाही. म्हणजे गेली 50 वर्ष त्या ज्या अशा महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये जे मराठा समाजाचे लोक बसले ती झोपले होते काय? ज्यावेळेस आपली वेळ आली त्यावेळेस त्यांनी हा मुद्दा उपस्थित करतायत. म्हणजे आपण सगळे सारखे. आता त्यांनी या मुद्द्यावर बोलूच नाही मराठीच्या विषयावर, कारण मला या सगळ्याच्या मराठीच्या लोकांना आवड आहे. त्या मुद्दा सोडून त्यांनी हे विषय सोडून आणि विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. कारण या मतदारसंघामध्ये प्रचार करताना विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे, कारण जातीपाती वाटल्या नाही पाहिजे. मला सांगा, वाशी भूमपरगणा मतदारसंघामध्ये आता 50 वर्षामध्ये काय कामं झाली याचा विचार होणं गरजेचं आहे ना. रस्ते बघा, आता मागच्या 10 वर्ष मी राजकारण करणारा माणूस आहे, मी 27 वर्षापासून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहे. परंतु मी काम करत असताना काम करणारे आत्तापर्यंत अनेक आमदार खासदार पाहिले, त्याची कामाची पद्धती पाहिली, पण अशी पद्धती कुठंच नाही आहे. तळागाळामध्ये ज्या रस्त्याची कामं झाली, समाजामध्ये पाणी पुरवठ्याची कामं झाली, आणि आता शासनाच्या माध्यमातून जो मोठा निधी खिचून आणायचा त्यासारखा विक्रम. कारण आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरतो, जिल्ह्यामध्ये फिरतो, त्यावेळेस सावंत साहेबांच्या नावाने तिथले आमदार ओरडतात, कारण तुमचे सावंत साहेबांनी निधी खिचून देता आम्हाला काही वेळच लागू देत नाही. साहेब, वस्तुस्थिती आहे बरं, तुम्ही समोर येऊन नाही सांगत. कारण आपल्या भूमपरगणा वाशीमध्ये मला जिल्ह्याचा निधी एका बाजूला आहे आणि भूमपरगणाचा बाजू एका बाजूला आहे. DPDCमध्ये 50% निधी हा भूमपरगणा वाशीला मिळाला. हे लोकांना माहिती आहे का? म्हणून मी त्या कार्यकर्ता, मला ही सगळी जाणीव आहे. मला माहिती आहे की पैसा कसा येतो, कोणी आणतोय, कोण काय करतंय. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती घ्यायची आहे. वेळेचा अभावामुळे मला भरपूर बोलायचं आहे, परंतु एक विनंती करतो की उद्याच्या कालखंडामध्ये या मतदारसंघामधून परवाच्या आम्ही परांड्याच्या सभेमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तुम्ही सावंत साहेबांना आमदार म्हणून निवडून द्या, मी नामदार म्हणून त्यांना त्या ठिकाणी घोषित करून टाकलं. साहेब, तुम्हाला त्यांनी अगोदर मंत्रिपद दिलंय, आता जबाबदारी तुमची आमची आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला आपण 33,000 त्यांना निवडून दिलं होतं, कारण जो धैर्यवान पुरुष आहे, जो चांगला काम करणारा नेता आहे, हा निवडणं या ठिकाणच्या जनतेचं काम आहे. उद्याच्या कालखंडामध्ये आता यांना नामदार म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय, म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये पहिल्या ज्या शपथविधी घ्यायचा आहे पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव असेल. आणि मला खात्री आहे आता आरोग्य खाते त्यांना मिळणार नाही,
आता या मंत्रिमंडळामध्ये जे पहिल्या काही 3-4 मधलं खातं असेल, जे पुष्ट खातं आहे, दत्पुष्ट खातं आहे, ते त्यांना खातं मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमची आमची जबाबदारी वाढली. या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल, या मतदारसंघातल्या तरुणांना, या ठिकाणच्या महिलांच्या खात्याला जर काम द्यायचं असेल, जर भविष्यात कुणाकडून अपेक्षा करायची असेल, ते सावध आपली केली पाहिजे आणि मला खात्री ते करतील. म्हणून माझी एक विनंती आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये किमान 1 लाख मतांनी आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण जेवढ्या ताकदीचं खातं, कारण ज्यावेळेस मंत्रिमंडळाची ज्यावेळेस चर्चा होणार आहे मंत्र्याची यादीची, त्यावेळेस कोण किती मतांनी निवडून आला ह्याची चर्चा होत असते. त्याच्यामुळे ज्याकडे मजबूत खातं घ्यायचं असेल, आपल्याला या भागाचा विकास करायचा असेल त्या माध्यमातून, तर त्या दृष्टिकोनातून उद्याच्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला 1 नंबरला बाणाचं चिन्ह आहे, त्याच्या पुढचं आपण बटन दाबावं आणि 1 लाख मतांनी आपण साहेबांना विजय करावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाप्पा. अतिशय तुम्ही मुद्देसूद पद्धतीनं मराठा आरक्षणासंदर्भात, त्याचबरोबर निधी संदर्भात या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं पाहायला गेलं तर मला सूत्रसंचालन महायुतीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर प्राध्यापक सावंत साहेब आणि व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित महिला बंधू, पुरुष बंधू, आज मी या ठिकाणी वेगळेच 2-4 मुद्दे, मी 2 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही, 4 मुद्दे फक्त तुमच्या पुढे मांडणार आहे. एक म्हणजे मराठा आरक्षण. मी एक मराठा म्हणून तुमच्या पुढे बोलतोय. मराठा आरक्षणचं खरोखर सांगतो तुम्हाला, मराठा आरक्षणासाठी 1.5 वर्षामध्ये आरक्षण चालू असताना ज्यांनी आत्महत्या केल्या, 105 त्या लोकांना घरी जाऊन सावंत साहेबांनी 5-5 लाखाचा चेक दिलाय प्रत्येक घरी. 105 लोकांना घरी जाऊन. आणखी महत्वाचं आहे, त्या ज्यांनी आत्महत्या केली त्या विधवा महिला झाल्या, त्या विधवा महिलाच्या मुलाचं शिक्षण आणि त्यांना पूर्ण सहकार्य करायचं, पालकत्व स्वीकारलं सावंत साहेबांनी. ह्याच्यापेक्षा जास्त दान कोण करू शकतो आपल्या मतदारसंघात? परांडा, भोम आणि वाशी तालुक्यात 5 वर्षाखाली सावंत साहेब आपल्याकडं आले. आम्हालाही माहीत नव्हतं. सावंत साहेब आले. खरंच विकासाची काय गंगा असते ही सावंत साहेबांना आम्हाला 3 तालुक्याला माहीत करून दिलं. दुसरा मुद्दा माझा असा आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये 32 वर्ष लाल दिव्याची गाडी घेऊन फिरत होते. त्यांना कुणी विचारलं नाही तुम्ही काय केलं. आम्ही बघतोय, आम्ही वयस्कर आहे, आम्हाला माहिती आहे. 32 वर्षामध्ये त्यांनी सहकारी युनिट, सहकारी दूध संघ नायनाट केला, खाऊन टाकला पूर्ण. DCC बँकेचं गोरगरिबाच्या शेतकऱ्याचे पैसे DCC बँकेमध्ये, अक्षरशः त्या मुलीच्या लग्नाला जर त्यांचे पैसे बँकेत काढायला आले तर अक्षरशः आईबाप रडते तो ढसढसा. आणि तो प्रश्न जर कोणी सोडू शकत असेल तर एकमेव दान फक्त सावंत साहेबांमध्ये आहे. पुढील काळात आपण त्यांच्याकडे आशेनं बघू. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ढुकीचा कारखाना किती वर्षापासून बंद पडलेला. ढुकीच्या कारखान्यात काय काय खोलून नेता येते तेवढं काढून नेलं, सगळं बंगारमध्ये विकलं. आणि ती कारखाना सावंत साहेबाच्या चालवायचं, त्यांच्याकडे भाग्य लाभलं ते कारखाना चालवायचं. 5 महिन्यात कारखाना चालू केला आणि उच्चांकी आपल्या परिसरात कुणीही भाव देणार नाही एवढा भाव सावंत साहेबांनी दिला. आणि तो कारखाना आता दिवसेंदिवस ढुकी कारखान्यातल्या सर्व सभासदांना अतिशय आनंदाची बाब आहे सावंत साहेबांनी करून ठेवली. दुसरं आमचा प्रश्न आहे, आम्ही शिवशक्तीचे संचालक,
इथं बसलो आम्ही 7-8 जण संचालक. आम्ही ठरविलं, आम्ही म्हणलं आपला कारखाना चालविण्यासाठी निवडायचं कोण, कुणाची दानतय साखर कारखाना चालवायची, सहकारी युनिट चालवायची, दानतय त्यांना शोधलं आणि सावंत साहेब आपल्यापाशी बसलेले. सनाट कारखाना चालू केला, कुठंही नॉनस्टॉप, बंदच नाही कारखाना. आम्ही पाहिलं आमची कमतरता, आम्ही चालवू शकला नव्हतो. पण दानत असणारा माणसं शोधायची सुद्धा ती एक परीक्षाच आहे. साहेब आम्ही तुम्हालाच का शोधलं, तुम्ही हे सगळं करू शकता म्हणून शोधलं साहेब तुम्हाला. तर साहेब तुम्हाला आता हे तर सगळंच माहिती आहे, आम्हाला मुरुम कुठे टाकलास, शेतकऱ्याचे शेत रस्ते करण्यासाठी साहेबांनी एका रस्त्याला 10-10 लाख रुपये दिलं. मीच माझ्या समोर आमच्या गावचा बांगरवाडी रस्ता साहेबांनी अक्षरशः गुडघे इतकल्या चिखलातून जात, लोक जनावर घेऊन लवकर जात नव्हती तिथं, तर काय गुडघे इतका चिखल आहे. मग सावंत साहेबांनी सांगितलं रस्ता चालू करा. रस्ता चालू केलं, एका कारखान्याचं 10 लाख बिल झालं. का सोनय साहेबानं स्वतःच्या खिशातून दिलेत पैसे आणि दुसरे 4 रस्ते तेरखेडमध्ये चालू आहेत. त्या प्रत्येक रस्त्याला सावंत साहेबांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केल्यात. असं नेतृत्व आम्हाला तर कधी पाहायला मिळालं नाही. आमचे 40 वर्ष झालं बघतो आम्ही. जे म्हणतात काय केलं तुम्ही मला सांगा, त्यांना सुद्धा कारखाना चालवता आलेला नाही, दुसऱ्याला द्यावा लागला कारखाना चालवायला आणि आम्हाला विचारतात काय केलं. आम्ही बघितलं 20 ते 25 वर्ष, 20 ते 25 वर्षात निधी आला फक्त आमदार निधी कुठंतरी 5-10 लाख. ह्याच्यापेक्षा आम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. 1500 ते 2000 कोटी रुपये परांडा, भूम आणि वाशी तालुक्यामध्ये जर साहेबांनी 5 वर्षात आणले असतील तर आतापर्यंत इतके कोटी निधी आणलेला आम्ही तर ऐकलेलं पण नाही आतापर्यंत. काय ऐकलंय कुणी, ऐकलंय का कोणी? उगाच मी काहीतरी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. 1500 ते 2000 कोटी. अहो आपल्याला आकडा लिहायला लावला तर लिहायला येता येणार नाही, एवढा मोठा निधी आणला. ते विकासाची गंगा घेऊन आलेले आहेत. आपल्याला एकच संधी, अभी नाही तो कभी नाही. जर आता आपण प्रत्येक गावातून जर लीड नाही दिली आणि जर सावंत साहेबाला आपण गमावलं आपल्या आयुष्यात, आमच्या तर जन्मातलं संपलं बघा. काय कारण आमचं राहिलंय किती आयुष्य. होय साहेब. तर हे आपल्याला ह्यांना निवडून द्यायचंय, पण निवडून कमी मतानं दिल्यानंतर देखील इतका मोठा निधी आणून आपली कमी किंमत आहे. आपल्याला खूप निधी दिलाय तर आपण पण तसं लाखाच्या फरकानं निवडून द्यावं लागतंय, कमी नाही. आणि माझी सुरेश बाप्पाची माझी वाशीला तालुक्यावर गेलो की नेहमी चर्चा व्हायची. सुरेश बाप्पाने मला बाजूला बोलवून घ्यायचं. बाबूराव म्हणले किती दिवस हे तुमचं चालायचं, निघा या आमच्या बरोबर. सुरेश बाप्पा तुमच्या बरोबर आलोय बरं का, मला खूप आनंद वाटायला लागलाय. तुमची इच्छा पूर्ण केली मी. आपलं 20 तारखेला जास्त बोलत नाहीत, बरेचसे वक्ते आहेत पाठीमागं बोलणारे. 20 तारखेला आपल्याला धनुष्यबाण शिक्काय, बाणावर शिक्का मारून प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचंय. बटन दाबून. शिक्का विसरलाय आता, त्यावेळेस आमच्या काळात होता. तर आता बटन दाबून धनुष्यबाण मशीनवर गेलं की स्पष्ट दिसतोय. त्याच्यामुळं एक मत सुद्धा इकडे तिकडे करायचं नाही. 1 नंबरला धनुष्यबाण आहे आणि आपण सर्वांनी धनुष्यबाणावर बटन दाबून भरपूर मताने विजय करावा एवढीच मी अपेक्षा सर्वांकडून बाळगतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. अतिशय पोटतिडकीनं अजून या ठिकाणी तुमच्या भूतकाळातल्या समस्या आणि आताचं विकासगंगा या ठिकाणी मांडलीत. यानंतर मी आमच्या गावचे
ज्येष्ठ नेते शिवसेनेचे तालुक्याचे नेते सन्मान्य बिभीषणांना खामकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या भावना. त्याच्या अगोदर गेल्या पंचवार्षिकला कुणीच बहादर नव्हतं. ह्यांनी काय करायचं, ह्यांची पद्धत होती इलेक्शन जवळ आलं की 6 महिने महिलाच्या बचत गट गोळा करायच्या आणि भाषण द्यायचं, नाश्ता पाणी चलायचं, फिर 4.5 वर्ष नाही. अहो साहेबानं काय काय केलंय ही प्रत्येक माझ्या आया बहिणीला माहित आहे. त्याच्यामुळे ही संख्या तुमच्याकडे येते साहेब. तसंच कुठलं काम करायचं तुमच्या पुढे नेलं, कामाचं समीकरण मानलं, तुम्हाला पटलं, तुम्ही धाडकीनं सांगता उद्या तुझं काम झालं. त्यांच्याकडे कसं आहे सांगू का, मी बी थोडा अनुभवलंय. 2015चा अनुभव सांगतो. आमची काँग्रेसची मंडळी तिकीट घेऊन माझ्या दारात आली. का? कोणी उभा करायला दुसरा नाही म्हणून. साहेब मी पक्षाला विनंती केली, मी उभा राहतो, मी विनर काय होणार नाही, 2 नंबरला जातो, पण पक्षाला बी मी खर्चेल तेवढं मला द्यावा. नाही पक्षाची ताकद. नंतर पुढे चालून सांगतो जरी असू द्या मी लढतो, पण म्हणलं शब्दावाला व्हावं लागतील, काँग्रेसचंच काम करू म्हणून. नाही साहेब जवाऱ्याला हात लावला असे होते सगळे. बाप्पा तुम्ही लावतो, तुम्ही काय झालं बघायला नाही ना, तुम्ही होता थोडं हा होते ते होते, त्यांना कळाय हो का साहेब. असे किती जात्या लात्या मला तशी वैयक्तिक आणि कुणाबद्दल चर्चा तशी होते ती होते, पण साहेब तुम्हाला कोणीच सोडणार नाही याची खात्री. कारण आम्हाला नागजी अधूनमधून सांगतात की अन्नाला घ्यावं लागते, तुम्हाला सुद्धा अनुभव होते. तुम्ही आज इथं सगळी सभेला आलेली कंपनी साहेब एवढी जीवापाड प्रेम तुमच्यावर करणारी आहेत. अमक्यानं तमक्यानं एकट्यानं दुकट्यानं काम होत नसतं. आता मध्ये तुम्ही लोकांना विश्वास टाकून आमच्या पूजाताईला बांधकाम कामगाराची नोंदणी करायला लावली. काय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी त्या नाना गुल्याने केला. 1300 किती 170. त्यामुळं बाप्पाची नामची बी एक व्हायची इच्छा आदरणीय तानाजीराव सावंत मळच आली. आता हम क्या बीजेपी में आने वाले हैं? नहीं. कुछ भी हो क्या भी हो हमारा सेना है क्या बांधने वाले. तर साहेब आम्ही तुमचे सहकार्याबद्दल कुठेही तुमच्या मनात अजिबात गैरसमज होऊ नये एवढीच विनंती करतो. आणि असाच चाललेला कार्यक्रम अजून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपले उमेदवार महायुतीचे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांची निशाणी आहे धनुष्यबाण. साहेबाचं काम आहे नंबर 1 म्हणून त्यांचं आलंय नाव नंबर 1 ला. त्या नंबर 1चं बटन दाबून बाणावर बटन दाबून प्रचंड अशा मतानं निवडून द्यावा एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि आज सभेला एवढ्या एकजुटीनं आपल्या भागातले लोक आलो त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी साहेब 1 मिनिट फक्त, एक शेतकरी आवर्जून मला 2 शब्द बोलायचं म्हणून या ठिकाणी आले. वडचे गावचे श्रीरामदादा मोराळे, मला काहीतरी बोलायचंय. मागच्या 20-25 वर्ष म्हणजे त्यांच्या जवळ 18 वर्षाला आता 60 वर्ष वय असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होते, पण त्यांना या ठिकाणी मला बोलायचंय. त्यांना मी विनंती करतो त्यांनी 2 शब्द व्यक्त करावेत. मी एवढंच बोलू शकतो, बोलण्याची इच्छा आहे माझी की आम्ही राष्ट्रवादीचं 15 वर्ष काम केलं आणि 15 वर्ष काम करून सुद्धा कधी आमच्या कामाला कुणी पडलं नाही. फक्त त्या कुठलं ते पाणी, त्या पाण्याचा प्रश्न घेऊनच फक्त मतदान करून आमच्याकडे घेतला, आमचा वापर केला, बाकी इतर काही नाही. तर माझं तानाजी साहेब सावंतांना एवढीच विनंती की त्यांनी प्रत्येक तालुक्याला एक PA ठेवावा. मीटिंग ही 2 महिन्याला नाही घेणं झालं तर आढावा मीटिंग ही प्रत्येक 2 महिन्याला 3 महिन्याला घ्यावी. मतदारसंघातल्या अडचणी जाणाव्यात आणि सामान्य शेतकऱ्याला, सामान्य माणसाला
प्रत्येक न्याय मिळेल असं अधिकाऱ्याकडून. अधिकारी एवढे मस्तवलेले आहेत सध्या, कुणालाही जुमानीत नाहीत आणि कुठल्याही प्रकारची तक्रार अमुक तमुक वरिष्ठ सुद्धा त्याची दखल घेत नाहीत. तरी आपण मंत्री झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट ह्याच्या आपलं मिटिंगच्या ह्याच्यातून प्रत्येक अधिकाऱ्याला ह्याला त्याला करून PA ठेवून आपलं कार्य करावं, एवढीच माझी तानाजी साहेबांना कळकळीची विनंती. आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. एवढं बोलून मी माझं भाषण. धन्यवाद. यानंतर ही बैठक आहे आपली, कसं ना अण्णा बसा. बैठकीसाठी उपस्थित असलेले ह्या तेरखेडा सर्कलमधील माझे सर्व सहकारी, फक्त आमचे ज्येष्ठ नेत्यांचीच नावं घेतो. आमचे बाप्पा असतील, आमचे वारी बाप्पा असतील, आमचे अण्णा असतील, मग आम्ही बाकी सर्वजण नागजीवी वगैरे आम्ही सर्व सहकारी, आमचे गपाट वकील वगैरे सगळे आम्ही सगळे सहकारी, आम्ही कार्यकर्ते आहोत. सल्लागार मंडळी ही आमची आता नावं घेतलेली सगळे. खरं तर भाषणबाजी करणं, स्टेज पुढतं पुढं येणं, जनतेला संबोधित करायचं, जनतेला संभ्रमित करायचं, ह्याच्यासाठी आपण आलेलो नाही. आपला उद्देश चर्चात्मक एकत्र बसून गाव बैठका घेऊन ह्या ठिकाणी आपण आतापर्यंत काय केलं आणि ह्यानंतर पुढच्या 5 वर्षात काय करणार हा विकासाचा मुद्दा घेऊन मी माझ्या मित्रांनो मी ह्या ठिकाणी आलो. आतापर्यंत केलं काय आणि पुढं करणार काय. ना मी जातीवर बोलणार, ना कुठल्या आरक्षणावरती बोलणार, कारण माझ्या सहकार्याने सांगितलं आरक्षणाची मोहीम तर मी 2016 पासून चालवतो महाराष्ट्रात. ते काय वेगळं सांगायची गरज नाही. आज माझ्या मराठ्यातील जवळपास 100 मुलांनी आत्महत्या केल्या, धनगराच्या जवळपास 4-5 मुलांनी आत्महत्या केल्या, दलितांच्या जवळपास 4-5 आत्महत्या झाल्या, ॲक्सिडेंट होताच मुस्लिमांच्या काही लोकांच्या आत्महत्या झाल्या. त्या प्रत्येकाला आर्थिक मदत करणं. आज सावंताला विकत घेणारे महाराष्ट्रामध्ये लाखो लोक आहेत, लाखो लोक श्रीमंत आहेत. मला त्या खोलात जायचं नाही, अण्णा बसा ना, त्या खोलात जायचं नाही. पण ह्या सगळ्या समाजांचं अश्रू पुसण्याचं काम परमेश्वरानं मला बुद्धी दिली, त्या पद्धतीने मी माझ्या कृतीनुसार करतोय. 2016-17 लाखो सकल मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले 14 ते 19 दरम्यान. त्यावेळेस 40 आत्महत्या झाल्या. प्रत्येकाला 1-2 लाख रुपयाचा खारीचा वाटा उचलला. त्या कुटुंबाचं पालकत्व 2016-17 पासून मी स्वीकारलं. त्याच्यानंतर जवळपास 40 ते 50 मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. त्यांना 5-5 लाख रुपये छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते दिलं. त्या सगळ्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं. लहान मुलं मुली त्यांचं शिक्षण त्या कुटुंबाला काय आहे नाही पूर्ण. धनगराच्या मुलांनी केलं, सांगली साताराकडच्या, त्यांना त्या ठिकाणी 5-5 लाखाची मदत केली, त्यांचे लेकरं पालकत्व स्वीकारलं. दलितांची मुलं आत्महत्या केलेली, ज्याला कोणीही नाही ती मुलं स्वीकारली. मुस्लिमांची मुलं स्वीकारली. परवा कारखान्यावर बघितलं असेल, ह्या गेल्या 8-10 दिवसामध्ये 8 ते 10 मुलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. चालू मला सांगायचं एवढंच आहे, जवळपास आजपर्यंत गेल्या 5-7 वर्षामध्ये 400 ते 500 मुलांचं पालकत्व मी स्वीकारलंय. त्याच्याकडं कुटुंबातला माझा पोरगा म्हणून मी त्याच्याकडे बघतो, त्याचं आहे नाही ते सर्वाय करतो, त्याला मदत करतो. कारण आरक्षणावरती ते धनगराचं असेल, मराठ्यांचं असेल, आणखी कुणाचं असेल, आरक्षणावरती मी माझ्या सर्व तरुण मुलांना सर्वांना एकच संदेश आजच्या बैठकीच्या माध्यमातून देतो, आत्महत्या हे त्याच्यावरचा उपाय नाही. त्याचं कारण गेले 5-7 वर्ष ज्या तरुणाने आत्महत्या केल्या त्या कुटुंबाची अवस्था आज मराठ्यातल्या कुठल्या एका नेत्यानं किंवा धनगराच्या एका नेत्यानं, दलिताच्या एका नेत्यानं त्याची दखल घेतली का, त्याला बघितलं का, त्यांची अवस्था काय. आज 20-22 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली. त्याची 20-22 वर्षाची पत्नी, पांढरं कपाळ आणि ओटीत 2 मुलं. कुणाकडे बघायचं आयुष्य, कुणाकडे बघून काढायचं. त्या मुलानं काय सांगायचं, त्या मुलानं त्याची वाटचाल कशी करायची. त्याचे म्हातारे आई बाप आशेनं बसलेले असतात,
माझा पोरगा उद्या मोठा होईल, त्याला उद्या नोकरी लागेल किंवा शेतात काम करेल, धंदा करेल, संसाराला हातभार लागेल, त्या आई बापाच्या स्वप्नाचा भस्म करायचा अधिकार आपल्या तरुणांना कुणीही दिलेला नाही. आणि म्हणून ह्या लढाया लढत राहू, कायदेशीर मार्गाने लोकशाहीच्या माध्यमातून लढत राहू. यश येईल त्यावेळेस येईल, पण आत्महत्या करू नये. ह्या बैठकीच्या माध्यमात आज कळकळीचं नम्र आवाहन करतो, विनंती करतो, शासनाने दंडोट घालून सांगतो, आत्महत्या करू नका. राहिला विषय आपल्या राजकारणाचा, विकासाचा. तुम्ही बघितलं असेल 2019ला मी एकच मुद्दा घेऊन आपल्या चरणी आलो होतो. कुठला? पाण्याचा मुद्दा. के 35 वर्ष आपल्याला लोकांनी शब्द दिले, फ्लेक्स लावले, धरणं पाणी आलं त्यालाच रांगोळी नारळ फोडायचा, आणि आपण त्याच्यावरती माझी भोळी बाबडी जनता, माझे शेतकरी 35 वर्ष मतदान करत आलं, आपण फसत गेलो. आणि मी मागच्या वेळेस 2019ला एकच शब्द घेऊन आलो होतो, आपल्या हक्काचं कृष्णा उपसा जलसिंचन योजनेतनं आपल्या हक्काचं 52% पाणी जे कृष्णा खोऱ्यात नाही येतं, 48% पाणी हे गोदावरी खोऱ्यात नाही येतं. जवळपास 23.5 TMC पैकी 12-12.5 TMC पाणी आपल्याला वरून मिळणार आहे. त्यातला पहिल्या टप्प्याचं पाणी 60 TMC हे आणण्याचं मी वचन दिलं होतं. आणि मित्रांनो, 4 महिन्यापूर्वी आपण उजनी जेऊर बोगदा टू मिरगावान, मिरगावातनं पाणी उचलून ते आपल्या कोळगावमध्ये टाकायचं 170 मीटर लिफ्ट करून त्या ठिकाणी भेट दिली. माझे सर्व सहकारी जे तरुण असतील, जे आले होते, त्यांनी स्वतः बघितलं. बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे, विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे, पंप हाऊसचं काम चालू आहे, 90% काम पूर्ण झालेलं आहे, सबस्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे, मोटर त्या ठिकाणी येऊन पडलेले आहेत. राहिला आहे फक्त पंप हाऊसचं फाउंडेशन कंप्लीट करणं, मोटर बसवणं, पाणी उचलणे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 8 तारखेला सुद्धा आपल्याला सांगितलं, गुढी पाडव्याच्या आसपास आपल्या हक्काचं पाणी कोळगावमध्ये पडत आहे. वचन दिलं, ते वचन पूर्णत्वास नेतोय, नेलेलं आहे. मी कागदावरती फ्लेक्सवरती नाही सांगितलं हे असं झालंय म्हणून, आधी केले आणि मग सांगितले. जे वचन दिलं ते पूर्ण केलं. एकच वचन घेऊन बोललो होतो. मग पाणी आलं धरणात आणि माझ्या शेतकऱ्याच्या घरात 1-1 खंडी 2-2 खंडी येऊन पडलं, असं होत नाही. त्याचं भरपूर अजून काम आहे त्याच्या पुढं. ते पाणी तिथून उचलायला पाहिजे परत, कारण तुमचं भूम असेल, आपलं वासे असेल, हे सगळे वरती नाही म्हटलं तर 100-200 मीटरनं समुद्र सपाटीपासून आपण उंचीवर आहे आपण. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, परांड्यापासून आपल्या वाशीपर्यंत मोठमोठ्या पाईपलाईनचे कामं चाललेले आहेत. सगळी पाईपलाईन आपल्या रस्त्याच्या कडेने ह्या ठिकाणी पाणी आपल्या साठवण तलामध्ये आणायची कामं चाललेली आहेत. त्या पाण्याचा निधी माझ्या विकासाच्या निधीमध्ये मी धरलेला नाही. त्याचं कारण, ज्यावेळेस केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन एका विचाराचे असतात, समविचारी पक्षाचे सरकार त्या ठिकाणी असतात, त्यावेळेस आपल्याला पाहिजे तेवढा निधी केंद्राच्या तिजोरीतून आणता येतो. तो किती? एखादी योजना 100 रुपयाची असेल, 60 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार आपल्याला देतं, आणि 40 रुपये आपल्या तिजोरीतनं जातात महाराष्ट्र शासनाच्या. अशी 100 रुपयाची योजना. आज आपल्या हे 12,000 कोटीच्या योजनेला पाण्याच्या, ज्यांनी 35 वर्ष त्याच्यावरती मतं घेतली, त्याला 1 रुपयाचं काम करता आलं नाही. आणि त्या योजनेला आपल्या मोदी साहेबांच्या सरकारनं, भारत सरकारनं जवळपास 8,000 कोटी निधी दिला, आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं 4,000 कोटी, असं 12,000 कोटीचा निधी टाकून हे काम पूर्णत्वास चाललेलं आहे. मग आतापर्यंत काय केलं? माझ्या एका सहकार्यानं 32 वर्ष लाल दिवा होताच की तालुक्यात, जिल्ह्यात 32 वर्ष जिल्ह्यात लाल दिवा होता. मग कुठं होतं पाणी? घशाला कोरड 32 वर्ष. त्याचा परिणाम काय झाला? आज 10-10, 20-20, 30-30, 50-50 एकराची मालक, 7-12 मोठा, आणि पश्चिम महाराष्ट्रीय लोकांनी ही 7-12 बघितली की घाबरते, द्यायला लय मोठा मालक आहे का? पण त्याला काय माहित आहे, ह्याला सालचंदी सुद्धा होत नाही 50 एकरात, कारण त्याच्या 2 एकरात तो 50 लाखाचं उत्पन्न घेतो, आणि माझ्या 50 एकरात 5 पोती माल सुद्धा होत नाही. मग हे पाप कुणाचं? 35 वर्ष तालुका नव्हे जिल्हा मागास ठेवायचं, कोरडा ठेवायचं, हे पाप कुणाचं? ह्या पापाची शिक्षा 2019ला तुम्ही दिलेली आहे. शिक्षा दिल्यानंतर सुद्धा अजून कंड जात नाही. परत तुमच्या समोर आलंय. आता एक एक सांगतो तुम्हाला.
पाण्याचं सोड आपण केलं, त्याच्या खोलात जात नाही. तुमचा दूध संघ होता, बरोबर आहे. महाराष्ट्रात दूध संकलनात 1 नंबरचा तुमचा दूध संघ. दूध म्हटलं की वाशी भूम, पेढा म्हटलं की वाशी भूम, खवा म्हटलं वाशी भूम. भारतात नाव प्रसिद्ध आहे. ह्यांना कधी माहीत नसेल, माहीत असायचा प्रश्नच येत नाही. ही खवा खात नाहीत, ही दूध पित नाहीत, 6 नंतर काय पितात मला माहित नाही. त्याच्यामुळे दुधाचं महत्व ह्यांना कळणार नाही. हे वास्तव आहे. 10वी-12वीच्या पोराकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही, आणि करू बी नाही. दूध संघ मातीत घातला, तुमच्या आसपासच्या जमिनी विकून टाकल्या दूध संघाच्या. इमारत नाही, 1 गुंठाभर नाही, भंगारात 2 गाड्या होत्या. मला त्या भूमच्या शेतकऱ्याने सांगितलं, साहेब दूध संघापुढं आमच्या अधिकाऱ्याला फिरायला 4 चाकी गाड्या होत्या, ते भंगारात तिथंच होत्या. ह्या बाबाने फोन करून सांगितलं ते एक गॅरेजवाल्याला घेऊन जा, पैसे आणून दे. विकून टाकले म्हणून. त्या सुद्धा दूध संघ संपला, बरोबर आहे. लाडानं काकानं ह्याला दूध संघात केलं तर करून दिला, दूध संघ संपला. दूध संघ संपल्यानंतर काकानं पुन्हा प्रेम केलं. मिवणीचं पोरग आहे ना, लाडाच आहे, महानंदावर पाठवलं. ह्याचा पाय तिथं पडला की महानंदा बंद पडला. माहिती घ्या, अतिशयोक्ती नाही, बरोबर आहे. तुमची DCC बँक, लाडानं हे पहिलं त्या बँकेत गेलं, बँकेला सील लागलं, संपली बँक. आज 5,000 रुपये, 2,000, 5,000 रुपये आपल्या आईबापांनी फिक्स डिपॉझिट ठेवलेलं. माझ्या सहकार्याने सांगितलं, लग्नाच्या वेळेस ते पैसे काढायला गेलं तर 100 चक्र मारले पैसे मिळत नाही. बँकच संपलेले आहे. DCC बँक संपली, महानंदा संपलं, तुमचा हक्काचा दूध संघ संपला. पुन्हा लाडानं काकानं काय केलं, याला बारक्या छोट्यात घालून चालत नाही, याला मोठ्यामध्ये नेऊ, मोठ्याला मोठ्यामध्ये नेऊ. शिखर बँकेचा डायरेक्टर केलं, माहित आहे सगळ्यांना, होते का नाही शिखर बँकेचा डायरेक्टर. ह्या बाबाचा पाऊल तिथं पडलं, 10,000 कोटीचा लॉस झाला. शिखर बँकेवरती प्रशासक नेमलं. लक्षात घ्या, आला विषय बाणगंगेचा, बरोबर आहे. बप्पानी शेअर गोळा केले, आपला 2008ला भैरवनाथ सुरू झाला, आणि म्हणून शेतकरी माझ्यापासून दूर जातील म्हणून बाणगंगा काढला. 5 पोतं साखर काळी काढली, पांढरी नाही. जसं मन तशी साखर काळीच निघाली, बरोबर. मग शेतकऱ्याचा राहिलेला ऊस इंद्रेश्वरला पाठवला, तिकडून 2300 रुपये इंद्रेश्वरकडं भाव घेतला, आणि शेतकऱ्याच्या खात्यावर 1600 रुपये घातले. माहिती का शेतकऱ्याकडं. मी बोलत नाही, शेतकरी बोललेलं सांगतोय, ही माझी वाक्य नाहीत. म्हणजे आपल्या घरात तुम्ही बघितलं असेल, एखादं बाळ जन्मलं की दुसऱ्या दिवशी गाईला खोंड होतं का नाही, किंवा विहिरीचं काम चाललेलं असलं, लेकरू घरात जन्मलं की पाणी तरी लागलेलं असतं, काहीतरी घडतं. किंवा एखादा नोकरी नसेल तर ऑर्डर इथे पोस्टानं ऑर्डर आली, आपण म्हणतो आयला चांगल्या गुणी दिसते बरं का, चांगल्या पायाचं आहे. सून आली, काहीतरी घडलं चांगलं, आयला सासू म्हणती लक्ष्मी आली घरी, आमचं भलं व्हायला लागलं, बरोबर आहे. आता तुमच्या 35 वर्षाचं हे राजकारण, 15 वर्षाचा आमदार, जिथं जिथं त्याच्या काकानं त्याला उभं करायचा प्रयत्न केला ते भस्मसातच करत चाललं, सगळं संपून टाकलं. म्हणजे हे पांढऱ्या पायाचं आहे, ध्यानात. ह्याचा उपयोग नाही. मतदारसंघ पांढऱ्या पायाचा करून टाकला, आणि लवकर त्याच्यावरती उपाय करून तुम्ही पूजा केली. 2019ला बदल केला, धनुष्य बाणाला मतदान केलं, आणि आता उजवी गोडी सुरू झाली. हे दिसतंय सगळ्यांना. भैरवनाथ सुरू झाला 2008ला, 16 वर्ष चांगल्या पद्धतीनं साखर कारखाना चालतोय. इलेक्शन पुरतच 5 किलो साखर देत नाही. गोरगरिबांची दिवाळी, त्याला खारीचा वाटा म्हणून 5 किलो साखर. मग तो राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, दलिताचा आहे बघत नाही. ज्याचं रेशन कार्ड त्याला 5 किलो साखर जाते का नाही. गेली 5-7 वर्ष सुरानं या ठिकाणी जाती धर्म पक्ष बघितला का नाही. माझी गोरगरिबाची दिवाळी गोड व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश. शिवजल क्रांती केली, 700 किलोमीटर केली, गावोगाव केली. या ठिकाणी हे बघितलं नाही, हे गाव राष्ट्रवादीचं आहे, हे सेनेचं आहे, हे भाजपचं आहे. माझ्या सेनेच्या बोरलाही पाणी लागलं, विहिरी बी टपटपल्या, राष्ट्रवादीच्या विहिरी टपटपल्या, बोरला पाणी आलं, बरोबर आहे. त्यानेही पिकं काढली, आमच्या लोकांनी पिकं काढली, शिवजल क्रांती केली. आता शेत रस्ते मुरुम टाकला, हे काय काम आहे का आमदाराचं. मग आमदाराचं काम काय फक्त गुत्तेदारी करायची ना हप्ता घ्यायचा आहे का, हे विचारतो मी. ह्याचं उत्तर द्यावं. 700-800 किलोमीटरचे मुरमाचे रस्ते, कारण चिखलातनं
5-5, 7-7 किलोमीटर कॅन डोक्यावर घेऊन चालायचं का असतं? ह्यांना एकदा घ्या, हाफ चडी घाला, कॅन डोक्यावर ठेवा आणि चालवा, मग ह्याला कळल. कधी गाडीच्या खाली उतरून डांबरीच्या खाली. ही बैठक आहे आपली, कसं ना अण्णा बसा. बैठकीसाठी उपस्थित असलेले ह्या तेरखेडा सर्कलमधील माझे सर्व सहकारी, फक्त आमचे ज्येष्ठ नेत्यांचीच नावं घेतो. आमचे बाप्पा असतील, आमचे वारी बाप्पा असतील, आमचे अण्णा असतील, मग आम्ही बाकी सर्वजण नागजीव वगैरे, आम्ही सर्व सहकारी, आमचे गपाट वकील वगैरे सगळे, आम्ही सगळे सहकारी, आम्ही कार्यकर्ते आहोत. सल्लागार मंडळी ही आमची आता नावं घेतलेली सगळे. खरं तर भाषणबाजी करणं, स्टेज पुढं येणं, जनतेला संबोधित करायचं, जनतेला संभ्रमित करायचं, ह्याच्यासाठी आपण आलेलो नाही. आपला उद्देश चर्चात्मक, एकत्र बसून गाव बैठका घेऊन ह्या ठिकाणी आपण आतापर्यंत काय केलं आणि ह्यानंतर पुढच्या 5 वर्षात काय करणार, हा विकासाचा मुद्दा घेऊन मी माझ्या मित्रांनो मी ह्या ठिकाणी आलो. आतापर्यंत केलं काय आणि पुढं करणार काय. ना मी जातीवर बोलणार, ना कुठल्या आरक्षणावरती बोलणार, कारण माझ्या सहकार्याने सांगितलं आरक्षणाची मोहीम तर मी 2016 पासून चालवतो महाराष्ट्रात. ती काय वेगळं सांगायची गरज नाही. आज माझ्या मराठ्यातील जवळपास 100 मुलांनी आत्महत्या केल्या, धनगराच्या जवळपास 4-5 मुलांनी आत्महत्या केल्या, दलितांच्या जवळपास 4-5 आत्महत्या झाल्या. ॲक्सिडेंट होताच मुस्लिमांच्या काही लोकांच्या आत्महत्या झाल्या. ह्या प्रत्येकाला आर्थिक मदत करणं. आज सावंताला विकत घेणारे महाराष्ट्रामध्ये लाखो लोक आहेत, लाखो लोक श्रीमंत आहेत. मला त्या खोलात जायचं नाही, अण्णा बसा ना, त्या खोलात जायचं नाही. पण ह्या सगळ्या समाजांचा अश्रू पुसण्याचं काम परमेश्वरानं मला बुद्धी दिली, त्या पद्धतीने मी माझ्या कृतीनुसार करतोय. 2016-17 लाखो सकल मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले 14 ते 19 दरम्यान. त्यावेळी 40 आत्महत्या झाल्या. प्रत्येकाला 1-2 लाख रुपयाचा खारीचा वाटा उचलला. त्या कुटुंबाचं पालकत्व 2016-17 पासून मी स्वीकारलं. त्याच्यानंतर जवळपास 40 ते 50 मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. त्यांना 5-5 लाख रुपये छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते दिलं. त्या सगळ्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं. लहान मुलं मुली, त्यांचं शिक्षण, त्या कुटुंबाला काय आहे नाही पूर्ण. धनगराच्या मुलांनी केलं, सांगली साताराकडच्या, त्यांना त्या ठिकाणी 5-5 लाखाची मदत केली. त्यांचे लेकरं पालकत्व स्वीकारलं. दलितांची मुलं आत्महत्या केलेली, ज्याला कोणीही नाही, ती मुलं स्वीकारली. मुस्लिमांची मुलं स्वीकारली. परवा कारखान्यावर बघितलं असेल, या गेल्या 8-10 दिवसामध्ये 8 ते 10 मुलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. चालू मला सांगायचं एवढंच आहे, जवळपास आजपर्यंत गेल्या 5-7 वर्षामध्ये 400 ते 500 मुलांचं पालकत्व मी स्वीकारलंय. त्याच्याकडं कुटुंबातला माझा पोरगा म्हणून मी त्याच्याकडे बघतो. त्याचं आहे नाही ते सर्वाय करतो, त्याला मदत करतो. कारण आरक्षणावरती, ते धनगराचं असेल, मराठ्यांचं असेल, आणखी कुणाचं असेल, आरक्षणावरती मी माझ्या सर्व तरुण मुलांना, सर्वांना एकच संदेश आजच्या बैठकीच्या माध्यमातून देतो: आत्महत्या हे त्याच्यावरचा उपाय नाही. त्याचं कारण गेले 5-7 वर्ष ज्या तरुणाने आत्महत्या केल्या, त्या कुटुंबाची अवस्था आज मराठ्यातल्या कुठल्या एका नेत्यानं किंवा धनगराच्या एका नेत्यानं, दलिताच्या एका नेत्यानं त्याची दखल घेतली का, त्याला बघितलं का, त्यांची अवस्था काय. आज 20-22 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली. त्याची 20-22 वर्षाची पत्नी, पांढरं कपाळ आणि ओटीत 2 मुलं. कुणाकडे बघायचं आयुष्य, कुणाकडे बघून काढायचं. त्या मुलाकडे काय, मुलानं काय सांगायचं, त्या मुलानं त्याची वाटचाल कशी करायची. त्याचे म्हातारे आई बाप आशेनं बसलेले असतात, माझा पोरगा उद्या मोठा होईल, त्याला उद्या नोकरी लागेल किंवा शेतात काम करेल, धंदा करेल, संसाराला हातभार लागेल. त्या आई बापाच्या स्वप्नाचा भस्म करायचा अधिकार आपल्या तरुणांना कुणीही दिलेला नाही. आणि म्हणून ह्या लढाया लढत राहू, कायदेशीर मार्गाने लोकशाहीच्या माध्यमातून लढत राहू. यश येईल त्यावेळेस येईल, पण आत्महत्या करू नये
या बैठकीच्या माध्यमात आज कळकळीचं नम्र आवाहन करतो, विनंती करतो, साष्टांग दंडवट घालून सांगतो, आत्महत्या करू नका. राहिला विषय आपल्या राजकारणाचा, विकासाचा. तुम्ही बघितलं असेल 2019ला मी एकच मुद्दा घेऊन आपल्या चरणी आलो होतो. कुठला? पाण्याचा मुद्दा. के 35 वर्ष आपल्याला लोकांनी शब्द दिले, फ्लेक्स लावले, धरणं पाणी आलं त्यालाच रांगोळी नारळ फोडायचा, आणि आपण त्याच्यावरती माझी भोळी बाबडी जनता, माझे शेतकरी 35 वर्ष मतदान करत आलं, आपण फसत गेलो. आणि मी मागच्या वेळेस 2019ला एकच शब्द घेऊन आलो होतो, आपल्या हक्काचं कृष्णा उपसा जलसिंचन योजनेतनं आपल्या हक्काचं 52% पाणी जे कृष्णा खोऱ्यातनं येतं, 48% पाणी हे गोदावरी खोऱ्यातनं येतं. जवळपास 23.5 TMC पैकी 12-12.5 TMC पाणी आपल्याला वरून मिळणार आहे. त्यातलं पहिल्या टप्प्याचं पाणी 7 TMC हे आणण्याचं मी वचन दिलं होतं. आणि मित्रांनो, 4 महिन्यापूर्वी आपण उजनी जेऊर बोगदा टू मिरगावातनं पाणी उचलून ते आपल्या कोळगावमध्ये टाकायचं 170 मीटर लिफ्ट करून त्या ठिकाणी भेट दिली. माझे सर्व सहकारी जे तरुण असतील जे आले होते त्यांनी स्वतः बघितलं. बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे, विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे, पंप हाऊसचं काम चालू आहे, 90% काम पूर्ण झालेलं आहे, सबस्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे, मोटर त्या ठिकाणी येऊन पडलेले आहेत. राहिला आहे फक्त पंप हाऊसचं फाउंडेशन कंप्लीट करणं, मोटर बसवणं, पाणी उचलणे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 8 तारखेला सुद्धा आपल्याला सांगितलं, गुढीपाडव्याच्या आसपास आपल्या हक्काचं पाणी कोळगावमध्ये पडत आहे. वचन दिलं, ते वचन पूर्णत्वास नेतोय, नेलेलं आहे. मी कागदावरती फ्लेक्सवरती नाही सांगितलं हे असं झालंय म्हणून, आधी केले आणि मग सांगितले. जे वचन दिलं ते पूर्ण केलं. एकच वचन घेऊन बोललो होतो. म्हणजे पाणी आलं धरणात आणि माझ्या शेतकऱ्याच्या घरात 1-1 खंडी 2-2 खंडी येऊन पडलं असं होत नाही. त्याचं भरपूर अजून काम आहे त्याच्या पुढं. ते पाणी तिथून उचलायला पाहिजे परत, कारण तुमचं भूम असेल, आपलं वासे असेल, हे सगळे वरती नाही म्हटलं तर 100-200 मीटरनं समुद्र सपाटीपासून आपण उंचीवर आहे आपण. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल परांड्यापासून आपल्या वाशीपर्यंत मोठमोठ्या पाईपलाईनचे कामं चाललेले आहेत. सगळी पाईपलाईन आपल्या रस्त्याच्या कडेने ह्या ठिकाणी पाणी आपल्या साठवण तलामध्ये आणायची कामं चाललेली आहेत. त्या पाण्याचा निधी माझ्या विकासाच्या निधीमध्ये मी धरलेला नाही. त्याचं कारण ज्यावेळेस केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन एका विचाराचे असतात, समविचारी पक्षाचे सरकार त्या ठिकाणी असतात, त्यावेळेस आपल्याला पाहिजे तेवढा निधी केंद्राच्या तिजोरीतून आणता येतो. तो किती? एखादी योजना 100 रुपयाची असेल, 60 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार आपल्याला देतं आणि 40 रुपये आपल्या तिजोरीतनं जातात महाराष्ट्र शासनाच्या. अशी 100 रुपयाची योजना आज आपल्या हे 12,000 कोटीच्या योजनेला पाण्याच्या ज्यांनी 35 वर्ष त्याच्यावरती मतं घेतली त्याला 1 रुपयाचं काम करता आलं नाही. आणि त्या योजनेला आपल्या मोदी साहेबांच्या सरकारनं, भारत सरकारनं जवळपास 8,000 कोटी निधी दिला आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं 4,000 कोटी असं 12,000 कोटीचा निधी टाकून हे काम पूर्णत्वास चाललेलं आहे. मग आतापर्यंत काय केलं? माझ्या एका सहकार्यानं 32 वर्ष लालदिवा होताच की तालुक्यात, जिल्ह्यात 32 वर्ष जिल्ह्यात लालदिवा होता. मग कुठं होतं पाणी? घशाला कोरड 32 वर्ष. त्याचा परिणाम काय झाला? आज 10-10, 20-20, 30-30, 50-50 एकराची मालक, 7-12 मोठा. आणि पश्चिम महाराष्ट्र लोकांनी ही 7-12 बघितली की घाबरते, आयला लय मोठा मालक आहे का. पण त्याला काय माहित आहे, ह्याला सालचंदी सुद्धा होत नाही 50 एकरात. कारण त्याच्या 2 एकरात तो 50 लाखाचं उत्पन्न घेतो आणि माझ्या 50 एकरात 5 पोती माल सुद्धा होत नाही. मग हे पाप कुणाचं? 35 वर्ष तालुका नव्हे जिल्हा मागास ठेवायचं, कोरडा ठेवायचं, हे पाप कुणाचं? ह्या पापाची शिक्षा 2019ला तुम्ही दिलेली आहे. शिक्षा दिल्यानंतर सुद्धा अजून कंड जात नाही, परत तुमच्या समोर आलंय. आता एक एक सांगतो तुम्हाला. पाण्याचं सोड आपण केलं, त्याच्या खोलात जात नाही. तुमचा दूध संघ होता, बरोबर आहे. महाराष्ट्रात दूध संकलनात 1 नंबरचा तुमचा दूध संघ. दूध म्हटलं की वाशी भूम, पेढा म्हटलं की वाशी भूम, खवा म्हटलं वाशी भूम. भारतात नाव प्रसिद्ध आहे. ह्यांना कधी माहीत नसेल, माहीत असायचा प्रश्नच येत नाही. ही खवा खात नाहीत,
ते दूध पित नाहीत, 6 नंतर काय पितात मला माहित नाही. त्याच्यामुळे दुधाचं महत्व ह्यांना कळणार नाही. हे वास्तव आहे. 10वी-12वीच्या पोराकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? आणि करू बी नाही. दूध संघ मातीत घातला, तुमच्या आसपासच्या जमिनी विकून टाकल्या दूध संघाच्या. इमारत नाही, एक गुंठाभर नाही, भंगारात 2 गाड्या होत्या. मला त्या भूमच्या शेतकऱ्याने सांगितलं, साहेब दूध संघापुढं आमच्या अधिकाऱ्याला फिरायला 4 चाकी गाड्या होत्या, ते भंगारात तिथंच होत्या. ह्या बाबाला फोन करून सांगितलं ते एक गॅरेजवाल्याला घेऊन जा, पैसे आणून दे, विकून टाकले म्हणून. त्या सुद्धा दूध संघ संपला. बरोबर आहे. लाडानं काकानं याला दूध संघात केलं तर करून दिला, दूध संघ संपला. दूध संघ संपल्यानंतर काकानं पुन्हा प्रेम केलं. मिवणीचं पोरग आहे ना, लाडाच आहे, महानंदावर पाठवलं. ह्याचा पाय तिथं पडला की महानंदा बंद पडला. माहिती घ्या, अतिशयोक्ती नाही. बरोबर आहे. तुमची DCC बँक, लाडानं हे पहिलं त्या बँकेत गेलं, बँकेला सील लागलं, संपली बँक. आज 5-10 रुपये, 2000, 5000 रुपये आपल्या आईबापांनी फिक्स डिपॉझिट ठेवलेलं. माझ्या सहकार्याने सांगितलं, लग्नाच्या वेळेस ते पैसे काढायला गेलं तर 100 चक्र मारल्या पैसे मिळत नाही. बँकच संपलेले आहे. DCC बँक संपली, महानंदा संपलं, तुमचा हक्काचा दूध संघ संपला. पुन्हा लाडानं काकानं काय केलं, याला बारक्या छोट्यात घालून चालत नाही, याला मोठ्यामध्ये नेऊ, मोठ्याला मोठ्यामध्ये नेऊ. शिखर बँकेचा डायरेक्टर केलं. माहित आहे सगळ्यांना, होते का नाही शिखर बँकेचा डायरेक्टर? ह्या बाबाचा पाऊल तिथं पडलं, 10,000 कोटीचा लॉस झाला. शिखर बँकेवरती प्रशासक नेमलं. लक्षात घ्या. आला विषय बाणगंगेचा. बरोबर आहे. बप्पानी शेअर गोळा केले. आपला 2008ला भैरवनाथ सुरू झाला आणि म्हणून शेतकरी माझ्यापासून दूर जातील म्हणून बाणगंगा काढला. 5 पोतं साखर काळी काढली, पांढरी नाही. जसं मन तशी साखर काळीच निघाली. बरोबर. मग शेतकऱ्याचा राहिलेला ऊस इंद्रेश्वरला पाठवला. तिकडून 2300 रुपये इंद्रेश्वरकडं भाव घेतला आणि शेतकऱ्याच्या खात्यावर 1600 रुपये घातले. माहिती का शेतकऱ्याकडं? मी बोलत नाही, शेतकरी बोललेलं सांगतोय. ही माझी वाक्य नाहीत. म्हणजे आपल्या घरात तुम्ही बघितलं असेल, एखादं बाळ जन्मलं की दुसऱ्या दिवशी गाईला खोंड होतं का नाही? किंवा विहिरीचं काम चाललेलं असलं, लेकरू घरात जन्मलं की पाणी तरी लागलेलं असतं, काहीतरी घडतं. किंवा एखादा नोकरी नसेल तर ऑर्डर इथे पोस्टानं ऑर्डर आली, आपण म्हणतो आयला चांगल्या गुणी दिसते बरं का, चांगल्या पायाचं आहे. सून आली, काहीतरी घडलं चांगलं, आयला सासू म्हणती लक्ष्मी आली घरी, आमचं भलं व्हायला लागलं. बरोबर आहे. आता तुमच्या 35 वर्षाचं हे राजकारण, 15 वर्षाचा आमदार, जिथं जिथं त्याच्या काकांना त्याला उभा करायचा प्रयत्न केला ते भस्मसातच करत चाललं, सगळं संपून टाकलं. म्हणजे हे पांढऱ्या पायाचं आहे, ध्यानात. ह्याचा उपयोग नाही. मतदारसंघ पांढऱ्या पायाचा करून टाकला आणि लवकर त्याच्यावरती उपाय करून तुम्ही पूजा केली. 2019ला बदल केला, धनुष्य बाणाला मतदान केलं आणि आता उजवी गोडी सुरू झाली. हे दिसतंय सगळ्यांना. भैरवनाथ सुरू झाला 2008ला, 16 वर्ष चांगल्या पद्धतीनं साखर कारखाना चालतोय. इलेक्शन पुरतच 5 किलो साखर देत नाही. गोरगरिबांची दिवाळी, त्याला खारीचा वाटा म्हणून 5 किलो साखर. मग तो राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, दलिताचा आहे बघत नाही. ज्याचं रेशन कार्ड त्याला 5 किलो साखर जाते का नाही? गेली 5-7 वर्ष सुरानं. या ठिकाणी जाती धर्म पक्ष बघितला का? नाही. माझी गोरगरिबाची दिवाळी गोड व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश. शिवजल क्रांती केली, 700 किलोमीटर केली, गावोगाव केली. या ठिकाणी हे बघितलं नाही, हे गाव राष्ट्रवादीचं आहे, हे सेनेचं आहे, हे भाजपचं आहे. माझ्या सेनेच्या बोरलाही पाणी लागलं, विहिरी बी टपटपल्या. राष्ट्रवादीच्या विहिरी टपटपल्या, बोरला पाणी आलं. बरोबर आहे. त्यानेही पिकं काढली, आमच्या लोकांनी पिकं काढली, शिवजल क्रांती केली. आता शेत रस्ते मुरुम टाकला. हे काय काम आहे का आमदाराचं? मग आमदाराचं काम काय फक्त गुत्तेदारी करायची ना हप्ता घ्यायचा आहे का? हे विचारतो मी. ह्याचं उत्तर द्यावं. 700-800 किलोमीटरचे मुरमाचे रस्ते, कारण चिखलातनं 5-5, 7-7 किलोमीटर कॅन डोक्यावर घेऊन चालायचं का असतं? यांना एकदा घ्या, हापचडी घाला, कॅन डोक्यावर ठेवा आणि चालवा. मग ह्याला कळल. कधी गरीब गाडीच्या खाली उतरून डांबरेच्या खाली, ज्या बँकेनं सरपेशी खाली जप्त केला त्या बँकेकडनं मी तो कारखाना विकत घेतला 39 कोटीला. सांगतो आकडाही. आणि आता 4 महिन्यात
त्या कारखान्याचं धुराड पेटेल, माझे ह्या परिसरातील 100-500 पोरांना त्या ठिकाणी नोकरी मिळते. मग माझं काय चुकलं? ज्या ठिकाणी मी हात लावतो त्याची मी निर्मिती करतो, लोकांच्या चुली पेटवतो, लोकांचे घरं नाही पेटवत, त्यांच्या घरावर विस्तव नाही ठेवत. माझ्यातला आणि तुमच्यातला फरक काय हे मी सांगतोय. मी माझे सहकारी पार्टनर म्हणून नाही घेतले कधी, फक्त सावंत कुटुंबच आहे सगळीकडे, दुसरं कुणीच नाही. आणि तुम्ही 2 पैसे मिळून म्हणून नादी लावून 4-4 लोकांना पार्टनर घेतलं आणि त्यांची घरदारं जप्तीवरती पाठवली. त्याचं उदाहरण आहे हे आमचा नागजी, वाकून गेला कर्ज फेडून फेडून, सुटलं एकदा, आता म्हणतो सुटलं बाबा साहेब, सुटलं तुमच्याकडून. ही परिस्थिती म्हणजे आम्ही माणसाला उभा करणारी माणसं आहोत, आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत, आम्ही सांप्रदायिक पंथातली माणसं आहे. आमच्याकडं फसवणूक किंवा खोटं बोलणं होणार नाही, हे वास्तव आहे. आम्ही निर्मिती करणारे माणसं आहे, आम्ही जगवणारे आहे, जीवाला जीव देणारे माणसं आहे. आणि काल त्यांनी भाष्य काय केलं, माझ्या कार्यकर्त्याने एका चिठ्ठीवर दिले. आता सावंत हा विषारी साप आहे, डसला की माणूस जिवंत राहतच नाही. मान्य आहे, मला पटतंय हे, त्यानं कौतुकच केलंय माझं. कारण जे गद्दार आहेत, जे चुकीचं वागतायत, जनतेवरती अन्याय करतायत, मी डसायची गरजच नाही, मी नुसतं बघितलं तरी ते मरतंय. मी बघितलं तरी ते मरतंय, डसणं तर लांबचा भाग आहे. आणि म्हणून 23 तारखेनंतर मी फक्त त्याच्याकडे बघणार आहे, मग काय व्हायचं ते होईल. डसायचं नाही, ह्याची लायकीच नाही मी डसावा असं. बाप्पा आहे का? आहे की नाही? विषयच येत नाही. त्याच्यामुळं आपण विकासावरती बोलू. आपण 3 MIDC भूमपरंडा वाशीला आणल्या. ह्या लोकांच्या कर्तृत्वामुळं घरटी एक लेकरू आपलं मुंबई पुणे ठाण्याला त्या ठिकाणी पोटासाठी गेले. तिकडं 4 पैसे कमवल्यावर आपला रोजगार बिलं ते भरतंय. बाप आई ते आपल्याकडे डोळे लावून बसलेले असतात त्याच्या मनी ऑर्डरकडं आणि त्याच्या चेककडं. आम्ही कसं जगायचं म्हणून. आणि हे कुठंतरी बदलायचं, विकासाच्या दिशेनं चालायचं. आणि आम्ही ज्यावेळेस सत्तांतर केलं त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, आपल्या भूमपरांडा वाशीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 1,500 ते 2,000 कोटीचा विकास निधी आला. आणि काही जणांनी काय सांगितलं, आणला सरकारच्या तिजोरीतनं आणला. बरोबर आहे, आणला. आता तुला बी आम्ही 10 वर्ष खासदार दिले का नाही? 19 ते 24, आता 24 ते पुन्हा होणार आहे. तू किती महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतनं विकास निधी आणला सरकारचा, तुला बी आणायचा आहे, आण ना मग. मी 2 वर्षात 1,500-2,000 कोटी आणला फक्त स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं. केंद्राचं मी बोलतच नाही. केंद्राचा जर निधी धरला, धाराशिव जिल्ह्यामध्ये 42,000 कोटीचा निधी आहे. असल कोणतंही त्यांचा चेला चमचा ये इथं किंवा त्याला हे म्हणावं, एका व्यासपीठावरती चर्चा होऊन जाऊ दे विकासाची. तयार आहे माझी, बोलो, काय अडचण आहे. कारण आमचे सगळे सहकारी मेलेल्याला जिवंत करतात, कुजलेल्याला त्याला उभा करतात, भरकटलेला आधार देतात. त्याला आम्ही रस्त्यावरती आणायचं आणि त्याला व्यवस्थित करायचं, त्याला बळकटीकरण करायचं. आम्ही सगळे सहकारी काम करतो, त्या विचाराचे आम्ही लोक आहे. कुणावरती तरी इलेक्शन आलं म्हणून टीका टिप्पणी करायची, काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याच्यावरती मतं मागायची, ह्यासाठी नाही आलो. माझं पुढचं प्लॅनिंग आहे. दूध संघ ह्यांनी संपवला. 1 जानेवारी ते 15 जानेवारी सगळे दूधवाले तुमच्या माध्यमातून भूमला आपण सांगितलेलं आहे, 15 जानेवारीला 5 लाख लिटरचा दूध प्रकल्प उभा करणार. भूमिपूजन होणार, भूमिपूजन करणार. लागल तो पैसा माझा असेल, बुद्धी तुमची असेल. ठीक आहे. सोयाबीन पिकतं, भाव येत नाही. सोयाबीन आलं की आडतीवाले 3,000 2,500 उचल घे टाक इथं. त्याच्यासाठी सोय केली. आमचे महादेव दादा बसले तिथं. ए सर जरा बाजूला बघू दे दादांना. तुम्हाला माहित नाही हा माणूस कोण आहे, तो ओळखच करून दिली नाही काही लोकांनी स्वार्थासाठी. महाराष्ट्रातील मोठा तेल व्यापारी आमचा दादा, माहिती घ्या. दादाला गेले 6 महिने मी साकडं घातले. दादा MIDC झाले 3 ठिकाणी तुमच्या माध्यमातून आपल्याला सोयाबीन पासून तेल काढायच्या फॅक्टरी तयार करायच्या आहेत. दादाने सांगितलं तानाजीराव करा, माझं सहकार्य असेल. तिथं 3,000 मिळतात. दादा म्हणले मी 5,100 रुपये भाव द्यायला तयार आहे. हा सूर्य हा जयत्र समोरच आहे, आम्ही उभा करून दाखवणार. रोजगाराचा मुद्दा MIDC झालेत. त्या ठिकाणी माझा जो गोरगरीब पोरगा तिकडे गेला, काय उद्योजक पुणे मुंबई आहेत, त्यांना इथं आणू MIDC मध्ये प्लॉट देऊ. बँक आपण बँकही घेतलेली आहे,
श्रीराम सहकारी बँक RBI कडे प्रस्ताव आहे 6 महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याच्या शाखा होतील. म्हणजे कर्जासाठी माझ्या शेतकऱ्याला दुसऱ्याच्या बँकेच्या दारात जायची गरज नाही. फाईल आपली, शेतकरी आपला मंजूर करणारा तुमचा आमदार. चिंता करायचे कारण. पाणी आलं, उद्योग क्रांती झाली, शिवजल क्रांती झाली, हरित क्रांती करायची आहे, धवल क्रांती करतोय. आणि ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 हजार आपल्याला रोजगार उपलब्ध करायचे आहेत. हे करण्यासाठी मी मतं मागायला आलोय. कळलं का? मतं का मागितली ह्याच्यासाठी मागतोय. आज 2020 आपल्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला 1 नंबरचं बटन आहे धनुष्यबाण, त्याच्या पुढचं बटन दाबा, प्रचंड मताने विजय करा. त्याचं कारण 8 तारखेला ज्यावेळी सभा झाली, माझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी जेवढं आपल्या मतदारसंघावरती प्रेम केलं, 1,500 ते 2,000 कोटीचा निधी दिलाय. त्यांनी सांगितलं परत एकदा तानाजीरावला तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी आहे, हे वचन तुम्हाला दिलंय. निवडून येणं हा विषय राहिलेला नाही. ज्या दिवशी आपण फॉर्म भरला 70-80 हजार माझ्या मतदाराच्या माध्यमातून निवडून, त्या दिवशी तुम्ही शिक्कामोर्तब केले. मी नाही म्हणत, तुम्हीच सांगितलंय. निवडून आलाय, आता काय पाहिजे? आता लीड पाहिजे. माझ्या सहकार्याने सांगितलं पहिल्या 5 आमदारामध्ये जसं माझ्या मुख्यमंत्र्यानं उपमुख्यमंत्र्यानं पहिल्या 5 आमदाराला जेवढं दिलं नाही तेवढं आपल्या मतदारसंघाला 1,500-2 हजार कोटी दिले. त्याच पटीत लीड पाहिजे. बस हेच पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे. आणि मग मागा विकास काय असतो तो, विकास काय असतो तुम्ही बघताय काय पद्धतीने चालाय. गावोगाव एका एका गावाला कमीत कमी 1-1 कोटी, 15-15, 20-20, 30-30 कोटी एवढा निधी गावात दिला. प्रत्येक ठिकाणी काम चाललंय. आणि मी जाहीर केलं होतं मागच्या सभेमध्ये, ज्या गावाचा विकास सुरू झालेला नाही, एक काम चालू झालं नाही, ते गाव दाखवा, माझ्याकडे 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जावं, आव्हान केलं होतं मी. आणि म्हणून आपल्याला शहरं मोठी करायची आहेत, विकास आणायचा आहे, खवा क्लस्टर करायचा आहे, टेक्स्टाईल पार्क करायचा आहे, फटाकडा क्लस्टर करायचा आहे, MIDC मध्ये इंडस्ट्री आणायच्या आहेत. आणि आपण म्हणतो या चिमणी आणो परत फिरारे, तसे 15-20 वर्ष ह्या निष्क्रिय आमदार माझ्या आमदारामुळं जे आपली पोरं आज बाकीच्या जिल्ह्यांनी जाऊन, बाकीच्या शहरांनी जाऊन पोटं भरतायत, त्यांना मानाचं स्थान देऊन शेती आपलीच, जोडधंदा आपलाच, कंपनी आपलीच, फॅक्टरी आपलीच, रोजगार आपलाच, आईबाप त्याच्या डोळ्यासमोर आपलं लेकरू, हे केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून येत्या 20 तारखेला धनुष्यबाणा पुढचं बटन दाबून प्रचंड मतानं विजय करा. 23 तारखेला गुलाल उधळू आणि 26 तारखेला राजभवनावरती तुमच्या साक्षीनं मुख्यमंत्र्याच्या आदेशानं शपथ घेऊ. एवढंच बोलतो. आणि मी माझे एक राहिलं महत्वाचा विषय चालू करे बाबा, फार महत्वाचा विषय. लाडक्या बहिणीला पैसे दिले आहेत, आता त्या जात नाही. 21 रुपये माझे मुख्यमंत्री करणार आहेत. आणि माझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस आणि आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या साक्षीनं माझ्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केले 26 नोव्हेंबरला ज्या वेळेस महायुतीच्या शासनाची पुनर्स्थापना होईल, सरकार शपथ घेणारच आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये माझ्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. म्हणजे 7-12 उतारा कुठल्याही बँकेचं 7-12वर नाव असणार नाही. जसं आता बिल 7.5 HP पर्यंतचे, मागचं मी बिल आलं की 0-0, तसं 7-12 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढायला गेल्यानंतर कुठल्याही बँकेचं असेल इतर हक्कात, जनता बँक, अमुक बँक, SBI, काय 0-0 नेल. 7-12 उतारा स्वच्छ धुतल्या तांदळासारखा येईल. त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्र्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्हाला त्यांचा प्रत्येक प्रतिनिधी आपल्याला विधान भवनात पाठवायचा आहे. सत्ता तरी येणार आहे, हे काळ्या दगडावर चिरेग आहे, चिंता करायचं काय कारण नाही. आणि म्हणून आज तुम्हाला नम्र आवाहन करतोय आणि इथंच थांबतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.